हरे कृष्णा। तर श्रीमद भागवत कथेच्या तृतीय सत्रामध्ये आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आणि पहिल्या दिवशी परीक्षित महाराजांचं जीवन चरित्र, दुसऱ्या दिवशी कुंती महाराणीच्या प्रार्थना, एक अबला असून ती भगवंतांवर इतकं प्रेम करते आहे आणि आयुष्यामध्ये जर तिने भगवंताकडे काय मागितलं असेल तर एकच गोष्ट मागितली, आणि ती आहे की हे भगवंता, कृपा करून मला तुम्ही केवळ दुःखच द्या, आणि आपण मला दुःख दिल्यामुळे नेहमी आपलं स्मरण होत राहील। आणि फार सुंदर कुंती महाराणी तिच्या जीवनामध्ये एक सुंदर प्रार्थना करते की भगवंता, माझी एकच इच्छा आहे की माझ्या या चेतनेमध्ये ना कुरुवंश म्हणजे जिथे ती विवाही होऊन गेली होती, आणि त्याचबरोबर ना वृष्णीवंश म्हणजे ज्या वंशामध्ये सूरसेनाची पुत्री होती, तर या वंशाबद्दल माझं आकर्षण न राहता ज्या प्रकारे गंगा ही केवळ समुद्राच्या दिशेने वाहत राहते, तिला कितीही अडचणी येवोत, खोल दरीत तिला उतरावं लागलं तरी चालेल, मोठ्या डोंगराला वळसा मारावा लागला तरी चालेल, परंतु ज्या प्रकारे गंगा सागराला मिळण्यासाठी आतुर असते, त्या प्रकारे माझी हीच प्रार्थना आहे की माझी मती देखील, माझी चेतना देखील हे भगवंता आपल्या चरणी राहू द्या। आणि अशी सुंदर प्रार्थना आपण काल दुसऱ्या दिवशी कुंती महाराणीच्या प्रार्थना पाहिल्या। आज तिसऱ्या दिवशी भीष्मदेवांचं चरित्र यांचा आपण अभ्यास करणार आहोत। आध्यात्मिक जीवनामध्ये फार जरुरी आहे भीष्मदेवांचं जीवन चरित्र, म्हणजे भगवंत भक्ताची परीक्षा घेतातच। आणि म्हणून संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की भक्ती म्हणजे धारेवरची कसरत। आणि म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंत कशा प्रकारे परीक्षा घेतात आणि या परीक्षामध्ये आपली चेतना कशी असावी हे भीष्म पितामहा आपल्याला दाखवून देत आहेत। परीक्षित महाराजांना ज्यावेळी शाप मिळाला की येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे, त्यावेळी मृत्यूला कसं समोर जायचं हे परीक्षित महाराजांनी आपल्या जीवनावरून आपल्याला शिकवलेलं आहे। 7 दिवस 7 रात्र सर्व काही सोडून ते गंगेच्या काठावर येऊन बसले, आणि तिथे त्यांनी शुकदेव गोस्वामीकडून भागवतम ऐकलं। परंतु खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन की जीवनामध्ये मृत्यू समोर आहे आणि इतक्या वेदना होत असताना मृत्यूला कसं कवटाळायचं हे सुंदर उदाहरण जर प्रस्तुत केलं असेल आपल्या भागवतमध्ये तर ते आहे भीष्म पितामहा। आपल्याला शिकवत आहेत अनुग्रहाय भक्तानां, की जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला भगवंताचं कितीही दुःख झालं, वेदना आल्या, तरी देखील भगवंतामध्ये आपली मती, आपली बुद्धी कशी लागली पाहिजे याचं सुंदर उदाहरण श्रीमद भागवत मध्ये आहे भीष्म पितामहा, ज्यांच्या जीवनाची सुरुवात त्यांच्या सुंदर कथेने आपण करणार आहोत। महाभारतामध्ये वर्णन आहे हस्तिनापूर राजाचे राजा महाराज शंतनू यांचा विवाह गंगेशी झालेला आहे। ज्यावेळी शंतनू महाराजांनी गंगेला पाहिलं त्यावेळी त्यांनी गंगेला सांगितलं की मला तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे। त्यावेळी गंगेने सांगितलं ठीक आहे, काही चिंता नाही आहे, मी तुमच्याशी विवाह करू इच्छिते, पण माझी एक अट आहे। त्यांनी विचारलं काय अट आहे तुझी? त्यावेळी तिने सांगितलं की मी कोणतंही कार्य केल्यानंतर मला तुम्ही विचारायचं नाही की तू हे का करतेस,
जर असं विचारलं तुम्ही मला तर मग मी माझ्या पुन्हा ठिकाणी निघून जाईल, मी तुम्हाला पुन्हा भेटणार नाही, मी तुमचा त्याग करेन. आणि मग शंतनू महाराज, महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे की शंतनू महाराज तिच्याशी विवाह करतात या वचनावरती की तिला जीवनात कुठलाही प्रश्न ते विचारणार नाहीत. आणि मग आनंदाने दोघांचा विवाह होतो. काही काळानंतर गंगा गर्भवती होते आणि गंगामध्ये गर्भवती झाल्यानंतर पहिलं अपत्य तिला होतं, पहिलं बाळ तिला होतं. आणि इकडे शंतनू महाराजांना आनंद होतो, हस्तिनापूरला वारस मिळालेला आहे. आणि आनंद उत्सव हस्तिनापूरमध्ये चालू असताना एक विचित्र दृश्य शंतनू महाराज पाहतात. शंतनू महाराज पाहतात की गंगा त्या बालकाला घेऊन नदीच्या काठी गेलेली आहे आणि स्वतः बालकाला तिने गंगेमध्ये सोडून दिलेलं आहे. हे ज्यावेळी शंतनू महाराजांनी पाहिलं त्यावेळी शंतनू महाराजांचं काळीज जिरवलं. परंतु अट होती की तिला कोणताही प्रश्न विचारला तर ते निघून जाईल आणि म्हणून प्रेमाखातर त्यांनी तिला विचारलं नाही. ठीक आहे, दुसरं अपत्य झालं. त्यावेळी तशी स्थिती. शंतनू महाराज आनंदामध्ये, सर्व काही प्रजेला आनंद झालेला आहे, परंतु पुन्हा गंगेने दुसरं अपत्य देखील पाण्यामध्ये सोडून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे जवळजवळ 7 अपत्य शंतनू महाराजांच्या डोळ्यासमोर गंगेने पाण्यामध्ये सोडून दिलेले आहेत. त्यावेळी गंगा जी आहे, शंतनू महाराजांच्या हृदयामध्ये प्रश्न येतो की तिची इतकी कठोर कशी असू शकते गंगा. आणि मग कालांतराने तिला 8वं अपत्य झालं. जसं 8वं अपत्य झालेलं आहे, आता गंगा माता त्याला देखील पाण्यामध्ये बुडवण्यासाठी निघाली. ज्यावेळी त्याला पाण्यामध्ये बुडवण्यासाठी निघाली त्यावेळी मात्र शंतनू महाराजांनी तिला थांबवलं आणि सांगितलं की हे गंगे थांब, अगं तू आई आहेस की कोण आहेस? एक बालक नाही तर 7 तुझ्या मुलांना तू गंगेमध्ये सोडून दिलेलं आहे. इतकं तुझं हृदय कठोर कसं असू शकतं? एका मातेचं हृदय असू शकत नाही तुझं. तू हे का करतेस याच्याबद्दल तू मला सांग, त्याचं काय कारण आहे? आणि या मुलाला तू कृपा करून बुडवू नकोस. हे ऐकल्यानंतर गंगेने मग खरी गोष्ट सांगितलेली आहे. फार स्वर्गामध्ये वर्णन आलेलं आहे की गंगा आणि हे शंतनू महाराज हे महाशक नावाच्या राजाने स्वर्गामध्ये राज्य करत होते किंवा स्वर्गामध्ये तिथे वास करत होते. आणि गंगा एकदा सर्व देवी देवतांना पाणी जल प्रदान करत असताना अचानक वाऱ्याचा एक झुळूक आला आणि गंगा जी आहे तिचा पदर उडाला. नियमाप्रमाणे सर्व देवी देवतांच्या सभेमध्ये सर्वांनी मान खाली घातली, परंतु या राजाने मान खाली घातली नाही. ते एकटं गंगेकडे बघू लागले आणि गंगा त्यांच्याकडे बघू लागले. त्यावेळी ब्रह्माजींना हे आवडलं नाही. ब्रह्माजीने सांगितलं की हे गंगा आणि हे राजन, तुम्ही दोघांनी स्वर्गाचा नियम मोडलेला आहे. स्वर्गामध्ये राहून तुम्ही देखील मनुष्याप्रमाणे कर्म केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही दोघेही या पृथ्वी तलावर राहाल आणि तिथे मनुष्यप्रमाणे कार्य कराल. आणि या शापामुळे तेच राजन शंतनू महाराज म्हणून हस्तिनापूरमध्ये जन्माला आले आणि तीच गंगा या भूतलावर शंतनू महाराजांची पत्नी झालेली आहे. ज्यावेळी गंगा शंतनू महाराजांबरोबर विवाह करण्यासाठी स्वर्ग लोकातून खाली येत होते त्याच वेळी एक दुसरी घटना घडली होती. आणि ही घटना इंद्रचे जे भाऊ आहेत त्यांची ही 8 मुलं, ज्यांना वसु म्हणून ओळखलं जातं, ही मुलं वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये प्रसाद किंवा भोजन प्राप्त करण्यासाठी गेले होते. ज्यावेळी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेले तर वशिष्ठ ऋषी जे आहेत ते जंगलामध्ये राहत होते
आणि या 8 वसूंनी जे इंद्रदेवाचे पुतणे होते, धर्मदेवता हे इंद्रदेवाचे भाऊ आणि त्यांची ही मुलं 8 वसू, ते वशिष्ठ ऋषींच्या झोपडीमध्ये गेले आणि नियमाप्रमाणे त्यांनी विचार केला की कंदमुळं आणि काही अल्पहार आपल्याला मिळेल, परंतु तिथे गेल्यानंतर एक विशिष्ट वेगळीच गोष्ट त्यांना अनुभवायला मिळाली. आणि ती गोष्ट अशी होती की हरे कृष्ण, तर तो प्रसाद इतका सुंदर आपुलण प्रसाद होता, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई, अशा इतक्या पंचपक्वानाने या 8 वसूंचं स्वागत वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये झालं. आणि ज्यावेळी वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये त्यांचं स्वागत झालं त्यावेळी वशिष्ठ ऋषी जे आहेत ते अत्यंत संतुष्ट तर होतेच, परंतु हे 8 वसू देखील संतुष्ट होते. आणि मग या 8 वसूंना प्रश्न पडला की वशिष्ठ ऋषींना एवढे कसे काय पदार्थ बनवता आले, त्याच्या मागचं काय? इंद्राच्या दरबारामध्ये ज्या प्रकारचं ऐश्वर्यशाली भोजन मिळतं त्या प्रकारचं भोजन आपण आम्हाला प्रदान केलेलं आहे, वाढलेलं आहे, तर त्याच्या मागचं कारण काय? आणि त्यावेळी वशिष्ठ ऋषीने सांगितलं की क्षीरसागराच्या मंथनामधून कामधेनू गाय निघाली होती आणि या कामधेनूची लहान बहीण नंदिनी ही माझ्या आश्रमामध्ये असते आणि ही कामधेनूची छोटी बहीण असल्यामुळे तिच्याकडे जी काही याचना करू ती सगळी याचना पूर्ण होते आणि तिने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला प्रदान केलेल्या आहेत. त्यामुळे ही नंदिनीची कृपा आहे जे आपण सर्व पाहत आहात ते. हे ऐकल्यानंतर हे 8 वसू आनंदित झाले आणि मग वशिष्ठ ऋषींचा प्रणाम करून ते निरोप घेऊन निघाले. पुढे गेल्यानंतर त्यावेळी त्यांचं परिवारही होतं. पुढे गेल्यानंतर या 8 वसूमध्ये जे 8वे वसू होते त्यांचं नाव होतं प्रभास. हे 8वे वसू होते. हे जे प्रभास आहेत यांची पत्नी त्यांना म्हणाली की अहो, ही जी नंदिनी गाय आहे ही वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये कशाला हवी? कारण ते तर यज्ञ याग आणि साधारण आहार ऋषी आहेत, तर ही गाय मला आपल्या वसू किंवा आपण जिथे राहतो इंद्रलोकामध्ये तिथे मला ती हवी आहे. वसूने या प्रभासने समजवण्याचा प्रयत्न केला की नाही, उलट ब्राह्मणांना आपण दिलं पाहिजे, ब्राह्मणांचं आपण कसं मागू शकतो? ती म्हणे मला काही माहित नाहीये, मला वशिष्ठ ऋषींच्या गोठ्यामध्ये बांधलेली नंदिनी गाय हवी आहे. आणि मग हे प्रभास जे 8 वसू 8वे वसू होते त्यांनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि सगळ्यांनी योजना सांगितली की कसंही करून ही गाय आपल्याला स्वर्ग लोकामध्ये न्यायची. आणि मग योजनाबद्ध झाली. रात्रीच्या वेळी ज्यावेळी वशिष्ठ ऋषी आपल्या झोपडीमध्ये झोपलेले असेल त्यावेळी गाय चोरण्यासाठी 8 वसू तिथे गेले आणि 8 वसू गेल्यानंतर पूर्ण गायीला सोडल्याने घेऊन जात असताना गाय जोरात हंबरली. हंबरल्यामुळे वशिष्ठ ऋषींना जाग आली. ते पटकन बाहेर आले. पाहता तर 8 वसू त्यांच्या नंदिनी गायीला चोरून नेत आहेत. हे बघितल्यानंतर वशिष्ठ ऋषींना क्रोध आला. त्यांनी सांगितलं, स्वर्गामध्ये राहत असताना देखील तुम्ही मनुष्याप्रमाणे कार्य केलेलं आहे, हे तुम्हाला शोभत नाही, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही या पृथ्वी लोकावर मनुष्य लोकामध्ये राहाल आणि स्वर्गामध्ये तुम्हाला वास मिळणार नाही. हे ऐकल्यानंतर 8ही वसू अत्यंत घाबरले आणि घाबरलेल्या स्थितीत त्यांनी पुन्हा वशिष्ठ ऋषींना प्रार्थना केली की कृपा करून तुम्ही आम्हाला क्षमा करा. वशिष्ठ ऋषी हृदयाने दयाळू होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही चिंता करू नका. हे 7ही वसू मेल्यानंतर जास्त काळ राहणार नाहीत, लगेच ते धामाला स्वर्गात निघून जातील. परंतु
जो 8वा वसू आहे प्रभास, त्याला जास्तीत जास्त काळ या पृथ्वी लोकावर राहावं लागेल. आणि असा शाप वशिष्ठाने त्यांना दिला. आणि मग हे 8ही वसू आता शोधत होते की आम्हाला कोणाच्या गर्भातून बाहेर यायचं आहे. त्यावेळी गंगा त्यांना दिसली आणि त्यांना ज्ञात होतं की गंगेला देखील शाप मिळालेला आहे या पृथ्वी लोकावर जाण्याचा. त्यावेळी त्यांनी या अष्टवसूंनी गंगेला प्रार्थना केली की तू आम्हाला जन्म देताच गंगेमध्ये सोडून दे, तुझ्या पात्रामध्ये सोडून दे, जेणेकरून आम्ही पुन्हा स्वर्गामध्ये जाऊ. आणि ही जी 7 मुलं गंगेने पाण्यामध्ये सोडली होती हे दुसरे तिसरे कोणी नसून गायी चोरणारे हे वशिष्ठ ऋषीद्वारा शापित 7 वसू होते. आणि 8वा जो वसू होता प्रभास, ज्याला शंतनू महाराजांनी थांबवलं होतं, त्यांना घेऊन आता ही गंगा निघाली स्वर्गाकडे. शंतनू महाराजांनी मी त्याला सर्व शिक्षण देतो, त्याला ठेवून जा. त्यावेळी तिने सांगितलं नाही, मी याला स्वर्ग लोकामध्ये घेऊन जाईल आणि स्वर्ग लोकामध्ये वेगवेगळे विशेष जे बृहस्पती दिव्य देवतांना ज्ञान देतात त्यांच्याकडून याला मी ज्ञान प्रदान करेन. त्यांचं युद्धाचं शिक्षण परशुरामाकडून झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांना घेऊन, त्या बालकाला घेऊन गंगा स्वर्गामध्ये गेली. आणि मग स्वर्गामध्ये त्यांचं नाव झालं देवव्रत. देवव्रत या शब्दाचा अर्थ असा आहे की जे देवलोकात वास करतात किंवा देवतांप्रती जी काही देवतांची इच्छा आहे ती पूर्ण करणार किंवा देवतांप्रमाणे जे नेहमी व्रत, कठोर व्रत घेतील, म्हणून त्यांचं नाव देवव्रत असं ठेवण्यात आलं. देवव्रत आता स्वर्गामध्ये माता गंगेबरोबर राहू लागले. आणि इथे शंतनू महाराज जे आहेत ते वाट पाहू लागले आपल्या भविष्याची, आपल्या पुत्राची, ज्यांना त्याचं नावही माहिती नव्हतं. त्याचं नाव होतं देवव्रत. आणि मग 16 वर्ष व्यतीत झाल्यानंतर एक दिवशी शंतनू महाराज गंगेच्या इतक्या प्रभावशाली जो प्रवाह होता तो प्रभावशाली प्रवाह त्यांनी पाहिलं की बाणांनी कोणीतरी थांबवलेला आहे. आणि मग हे पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य झालं. आणि मग त्यावेळी त्यांनी पाहिला की एक 16 वर्षीय बालक त्यांनी गंगेचं पात्र अडवलेलं आहे. आनंद झाला. आणि त्यावेळी गंगा माता तिथे प्रकट झाली आणि त्यांनी प्रथमतः देवव्रत आणि शंतनू महाराजांची भेट करून दिली. शंतनू महाराजांना सांगितलं की हा तुमचा पुत्र आहे. आणि मग शंतनू महाराज आनंदित झाले. आपल्या मुलाला घेऊन, देवव्रतला घेऊन हस्तिनापूरमध्ये आले. हस्तिनापूरमध्ये आनंदाचा जल्लोषोत्सव झालेला आहे. आणि शंतनू महाराजांनी घोषित करून टाकलं की पुढचा राजा हा माझा पुत्र देवव्रत राहील. देवव्रत आता कारभारामध्ये, राज्य कारभारामध्ये लक्ष देऊ लागला. लोकांचा तंटा सोडवू लागला. सैन्य बळ त्याने प्रभावशाली केलेला आहे. आणि त्यांचा हा मुसद्दीपणा पाहून शंतनू महाराज आता आनंदी झालेले आहेत. आणि मग ते वनविहार करण्यासाठी जंगलामध्ये फिरू लागले. एक दिवशी शंतनू महाराज असेच वनांमध्ये फिरत असताना एक सुगंध त्यांना आला. सुगंध इतका प्रभावशाली होता की शंतनू महाराज विचार करू लागले की हा सुगंध येतोय कुठे. आणि म्हणून त्या सुगंधाच्या दिशेने शंतनू महाराज चालू लागले. बराच 1 योजन चालून गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे एका नदीमध्ये ही जिचं नाव होतं योजन गंध, तिच्या शरीराचा सुगंध जवळजवळ 1 योजन पसरायचा. ती योजना गंध ही स्त्री त्यांनी पाहिली. शंतनू महाराजांनी ज्यावेळी तिला पाहिलं, तिचं पूर्वीचं नाव मत्स्यगंधा होतं. आणि पराशर मुनीने नावेमध्ये तिला पुत्र प्रदान केला. त्याचं नाव होतं व्यासदेव, ज्यांनी महाभारत, रामायण, वेद आणि श्रीमद भागवतम देखील
जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. ते व्यासदेव याच जी सत्यवती होती, जिचं नाव सत्यवती होती, मत्स्यगंधा होतं, तर तिला जे आहेत पुत्र प्रदान केला होता पराशर ऋषीने. आणि मग वर्णन आलेलं आहे फार सुंदर महाभारतामध्ये की पराशर मुनींनी तिचं कौमार्य भंग न होऊ देता तिला पुत्र प्रदान केला होता. आणि ती नेहमी पाण्यामध्ये राहत होती, त्यामुळे तिच्या शरीराला माशाचा दुर्गंध येत होता. त्यावेळी पराशर मुनींनी तिला आशीर्वाद दिला की इथून पुढे तुझ्या शरीराला दिव्य सुगंध येईल जो 1 योजन इतका लांब असेल. आणि मग महाराज शंतनू या योजना गंध म्हणजेच सत्यवती आणि म्हणजेच मत्स्यगंधा तिच्याकडे गेली आणि तिला सांगितलं की मी तुझ्यावर मोहित झालेलो आहे आणि मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. हे ऐकल्यानंतर मत्स्यगंधा योजनागंधा ती जी आहे त्याने सांगितलं की माझी काही हरकत नाही आहे, हे माझं सौभाग्य आहे की तुम्ही माझ्याशी विवाह करू इच्छिता, परंतु माझे जे पिता आहेत त्यांचं तुम्हाला आज्ञा घ्यावी लागेल, त्यांच्याकडून तुम्हाला माझा हात मागावा लागेल. शंतनू महाराज जे आहेत ते म्हणाले काही चिंता नाही आहे. आणि मग ते मत्स्यगंधाच्या वडिलांना भेटले. ज्यावेळी ते भेटले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी अट घातली की तुम्हाला तर पहिला पुत्र आहे आणि नक्कीच तुमच्या राज्याचा हस्तिनापूरचा वारस हा तुमचा देवव्रत होईल, त्यामुळे माझी जी पुत्री आहे किंवा माझे जे नातू आहेत ते केवळ सेवक बनून राहतील. जर तुम्ही मला हे वचन देत असाल की देवव्रत याला राज्य कारभारावर तुम्ही बसवणार नाही, राजाच्या गादीवर बसवणार नाही, माझ्या मुलीच्या मुलांना तुम्ही गादीवर बसवत असाल, राज्यकारभार देत असाल, तरच मी माझी मुलगी तुम्हाला देईन. हे आहे या भौतिक जगामधलं सुख. या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा मला कसा आनंद मिळेल, अहम ममेती, मी आणि माझं या संभ्रमामध्ये जगतो. आणि जेव्हा या संभ्रमामध्ये जगतो तसं तो कार्य करतो की कसा मी संतुष्ट होईल, तितका तो या भौतिक जगामध्ये दुःखी होत चाललेला आहे. आज काय नाही आपल्याकडे. क्षणामध्ये अमेरिकेतल्या व्यक्तीशी आपण बोलू शकता, जगातल्या कुठल्याही ठिकाणाची माहिती तुम्हाला मिळू शकते. इतके हॉस्पिटल वाढली, इतके डॉक्टर वाढले, सुख सुविधा वाढल्या, परंतु त्याचबरोबर आज भारतामध्ये मानसिक विकार तज्ञ देखील वाढले. का? कारण प्रत्येक व्यक्ती इतकी सुख सुविधा असून देखील फ्रस्ट्रेट होत चाललेला आहे, तो दुःखाला समोर चाललेला आहे. का? कारण त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू बदललेला आहे. त्याचा केंद्रबिंदू आत्मेंद्रिय झालेला आहे. केवळ मी मला कसं संतुष्ट करू शकतो, आणि ज्यावेळी माझ्या संतुष्टीच्या आड जो कोणी येईल त्याला मी बघून घेईन. इथं शंतनू महाराज राजा होते आणि असं नव्हतं की देवव्रताने अन्याय केला असता, परंतु माझी नातवंड, आणि म्हणून त्याने भविष्याचा विचार केला नाही. आणि मग शंतनू महाराज ही काही त्याला भाळले नाहीत, परंतु उदास राहू लागले. कारण मत्स्यगंधा ही जी आहे ती त्यांना अत्यंत प्रिय झाली होती. मत्स्यगंधाचंही त्यांच्यावर प्रेम होतं, परंतु वडिलांच्या आज्ञेशिवाय काही करता येत नाही. आणि त्यांनी घातलेली अट ही देखील त्यांना मान्य नव्हती. आणि मग शंतनू महाराज उदास राहू लागले. ते विचार करू लागले की यातून कसं बाहेर पडता येईल. देवव्रतने पाहिलं की शंतनू महाराज थोडेसे उदास राहत आहेत. विचारलं त्यांनी की तुम्हाला कोणता त्रास आहे, काय संकट आहे, काय समस्या आहे. सांगितलं नाही शंतनू महाराजांनी. पण देवव्रत चलाक राजकारणी होते, राज्य मुसद्दीप्रमाणे चालवायचे. त्यांनी
त्यांच्या सारथीला विचारलं की गेल्या काही दिवसापासून राजा उदास आहेत, त्याचं कारण काय हे मला सांग. त्यावेळी सारथीने सांगितलं मला काही माहित नाही, पण ते नेहमी नदीच्या काठी जात असतात आणि दुरून केवळ एका सुंदर स्त्रीचं ते अवलोकन करत असतात, एवढं मला माहिती आहे. मग देवव्रतने सांगितलं मला त्या ठिकाणी घेऊन चल. आणि मग त्या ठिकाणी तो सारथी घेऊन गेल्यानंतर त्यांनी देवव्रतने मत्स्यगंधाला पाहिलं. तिला जाऊन विचारलं की माझे वडील इथे येत असतात, गेल्या कित्येक दिवसापासून त्यांचं राज्य कारभारामध्ये लक्ष नाही आहे, खाण्यामध्ये लक्ष नाही, त्याचं कारण तू मला सांगू शकते का? तिने सांगितलं हो, त्यांना माझ्याशी विवाह करायचा आहे, परंतु माझ्या वडिलांची काही अट आहे आणि ती अट त्यांना मान्य नसल्यामुळे आमचा विवाह होऊ शकत नाही आणि म्हणून ते उदास आहेत. ठीक आहे. आणि मग देवव्रत त्यांच्या वडिलांकडे गेले. त्यांच्या वडिलांना विचारलं काय अट आहे? ते म्हणाले की माझी अट एकच आहे की माझ्या नातवांनी राज्य गादीवर बसावं आणि तुम्ही त्यांच्या गादीवर बसू नये, ही माझी अट आहे. देवव्रत म्हटले त्यात काय मोठी गोष्ट आहे, मी तुम्हाला वचन देतो की मी गादीवर बसणार नाही. जी मत्स्यगंधा आहे, योजनागंधा आहे, तिचीच मुलं गादीवर बसतील, हस्तिनापूरचे राजा म्हणून त्यांचं घोषणा होईल असं मी तुम्हाला वचन देतो, परंतु माझ्या वडिलांबरोबर तुमच्या मुलीचा विवाह करून द्या. त्यावेळी बघा किती असते आत्मेंद्रिय प्रीतिमांच्या तारेवले काम. या भौतिक जगामध्ये ना जेवढा मनुष्य स्वतःला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो ना, तेवढा तो अजून दलदलीमध्ये फसत जातो. हे उदाहरण आहे मत्स्यगंधा आणि तिच्या वडिलांचं. मत्स्यगंधाच्या वडिलांनी देवव्रतला सांगितलं ठीक आहे, मला तुझ्या वचनावर विश्वास आहे की तू गादीवर बसणार नाही, परंतु तू उद्या विवाह करशील, तुला मुलं होतील आणि ती मुलं मग का नाही राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करणार? उद्या ते माझ्या मुलांबरोबर युद्धही करतील, माझ्या नातवंडांबरोबर. त्यामुळे तो प्रश्न राहतोच की बाबा माझ्या नातवंडांचं जे काही राज्यकारभार आहे ते अनेक वर्षासाठी अनेक काळासाठी राहील की नाही. त्यावेळी देवव्रतने ही आहे आई वडिलांची सेवा. प्रत्येक मात्या पित्याने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. प्रत्येक मुलाने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. परंतु दुर्भाग्यवश आज वानप्रस्थ आश्रम, वृद्ध आश्रम वाढत चाललेला आहे. का? हे उदाहरण आहे देवव्रतचं. प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपला मुलगा श्रावणबाळ व्हावा, नाही वाटतं ना? प्रत्येक स्त्रीला वाटतं आपला मुलगा श्रावणबाळ व्हावा, पण दुर्भाग्यवश आपला पती श्रावणबाळ नको व्हावा. आपला पती श्रावणबाळ झालेला आवडत नाही. हे दुर्भाग्य आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं. आणि जे पेराल ते उगवणार आहे. आज आपण जे आपल्या आई वडिलांबरोबर, जे आपल्या सासू सासऱ्यांबरोबर, घरातल्या वृद्धांबरोबर जे व्यवहार करू तेच आपल्याला देखील तसंच भोगावं लागणार आहे. आणि म्हणून देवव्रताचं उदाहरण हे आपण समोर ठेवलं पाहिजे. देवव्रताने साक्षी चंद्र, सूर्य, अष्टवसू, नद्या, सगळे तीर्थ या सगळ्यांना साक्षी मानून, भू आकाश या सगळ्यांना साक्षी मानून त्याने व्रत घेतलेलं आहे. कठीण आहे ते व्रत. राजमहलामध्ये राहून ते व्रत घेणं, रजोगुणामध्ये राहून क्षत्रियासाठी फार कठीण आहे. त्यांनी व्रत घेतलं की तुम्हालाही शंका आहे की माझ्या मुलांची मुलं किंवा माझी मुलं हे तुमच्या नातवंडाकडून राज्य बळकावतील. कधी शक्य आहे ते? ज्यावेळी मी विवाह करेन. त्यामुळे मी वचन घेतो की मी आयुष्यभर ब्रह्मचार्य व्रताचं पालन करेन. आणि ज्यावेळी हे व्रत
देवव्रताने घेतलं त्यावेळी आकाशातून पुष्पवृष्टी झालेली आहे, कारण ना भूतकाळामध्ये ना भविष्य काळामध्ये असं वचन कोणी घेतलेलं होतं. जंगलामध्ये मग राहून मंदिरामध्ये राहून ब्रह्मचारी राहणं सोपं असतं, परंतु राजमहालामध्ये राहून राज्य कारभार पाहत असताना ब्रह्मचारी राहणं इतकं सोपं नाहीये. आणि म्हणून देवतांनी देखील पुष्पवृष्टी केलेली आहे. आणि ही कठोर वचन त्यांनी घेतल्यामुळे, व्रत घेतल्यामुळे त्यांचं नाव झालं भीष्म. भस्म भयानक प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून पुढे देवव्रताला भीष्म म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली आहे. कशासाठी? वडिलांच्या आनंदासाठी. आणि ज्यावेळी शंतनू महाराजांना कळालं की माझ्या मुलाने माझ्यासाठी केवळ राजगादीचा नाही तर त्याचं जे काही सुख आहे त्या सुखाचाही त्याने त्याग केलेला आहे, आजीवन ब्रह्मचारी राहणार, हे ऐकल्यानंतर त्यांच्या वडिलांना फार आनंद झाला. आणि मग शंतनू महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद हा होता की जोपर्यंत तुला मृत्यूची इच्छा होत नाही, म्हणजेच मी तुला इच्छा मृत्यूचं वरदान देतो. ज्या दिवशी तुझी इच्छा होईल की मला आता हा देह सोडायचा आहे, त्याच वेळी तुझा देह सुटेल, तोपर्यंत तुझा देह सुटणार नाही, असं त्यांच्या वडिलांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. या जीवनामध्ये यशस्वी तोच व्यक्ती होतो जो आपल्या आई वडिलांच्या ऋणामध्ये ऋणी राहतो, जे आपल्या पूर्वजांच्या ऋणामध्ये ऋणी राहतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तोच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, अन्यथा दुसरे यशस्वी होऊ शकत नाहीत. आणि म्हणून देवव्रत आपल्याला शिकवत आहेत की कशी आपण वडीलधाऱ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. मग अशा प्रकारे आता केवळ इतकंच नाही, भीष्मदेवाने अजून एक प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत हस्तिनापूरचं सिंहासन आहे तोपर्यंत मी त्या सिंहासनाचा सेवक म्हणून कार्यभार सांभाळेन, मी त्याच्याशी एकनिष्ठ राहील, असं वचन देखील भीष्म पितामहाने घेतलेलं आहे. आणि मग भीष्म पितामहा हे जे आहेत सेवक राहिले. आणि मग सत्यवंती आणि मत्स्यगंध्याचा विवाह झाला. आणि या विवाहातून 2 अपत्य झालेली आहेत, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. जे कराल ते भराल. चित्रांगद नावाच्या गंधर्वाबरोबर युद्ध करताना मृत्युमुखी पडला. आणि दुसरा विचित्रवीर्य जो होता त्याला क्षयरोग होता, तो इतका बलवान नव्हता आणि तो कमी वेळातच त्याचा मृत्यू झालेला आहे. ती फार सुंदर घटना आहे. काशी नरेश त्यांच्या 3 मुली होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. आणि मग काशी नरेशच्या या स्वयंवराच्या वेळी विचित्रवीर्य तितके शक्तिशाली नसल्यामुळे भीष्मदेवांना ही कामगिरी सोपवण्यात आली की काशी नरेशच्या 3 कन्यांना विचित्रवीर्याच्या सेवेत आणावं. भीष्म पितामह गेले आणि मग काशीराज आणि जितके काही राजा होते त्यांच्या बरोबर युद्ध त्यांनी पुकारलं. परंतु भीष्माची ताकद सर्वांना माहिती होती, त्यामुळे कोणीही त्यांच्याबरोबर युद्ध केलं नाही. 3 अंबा, अंबिका आणि अंबालिका सर्वजण विचित्रवीर्याच्या सेवेमध्ये आल्या. त्यावेळी विचित्रवीर्याच्या सेवेमध्ये आल्या त्यावेळी अंबा जी होती तिने सत्यवती आणि विचित्रवीर्यांना विनंती केली की माझं पहिलं प्रेम शाल्व बरोबर आहे, त्यामुळे मी शाल्वला माझं हृदय दिलेलं आहे, त्यामुळे माझी विनंती आहे की माझा विवाह शाल्वला बरोबर लावून द्यावा. त्यावेळी भीष्म पितामह सांगतात की जर तू त्याच वेळी मला सांगितलं असतं तर मी तुला शाल्व बरोबर विवाह लावून दिला असता, परंतु आताही काही चिंता नाही, तुला आम्ही योग्य सत्काराने शाल्व राजाकडे पाठवून देऊ. आणि मग अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी झाला.
परंतु या दोघींनाही पुत्र झालेला नाही आहे आणि विचित्र वीर्याने देखील शरीर सोडलेलं आहे. इकडे जी अंबा होती ती शाल्वकडे गेल्यानंतर शाल्व म्हणाले की मी क्षत्रिय आहे आणि एखाद्याने मला हरवून तुला त्याच्या राज्यामध्ये नेलेलं आहे, त्यामुळे आता मी तुझा स्वीकार करू शकत नाही, कारण तुला युद्धामध्ये त्यांनी जिंकलेला आहे, त्यामुळे आता मी तुझा स्वीकार करू शकणार नाही. इकडे पुन्हा विचित्र वीर्याकडे आले. विचित्र वीर्याने सांगितले की तुझं जो हृदय त्याला दिलेलं आहे तर तू माझ्याबरोबर कशी संतुष्ट राहू शकते, ना इकडचं ना इकडचं. त्यावेळी अंबा क्रोधित झाली. तिने भीष्मदेवांना सांगितले की तुम्ही याला कारणीभूत आहात, म्हणून तुम्ही माझ्याशी विवाह करायला हवा. भीष्म पितामह म्हणाले की मी तर वचनबद्ध आहे, त्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. मग अंबा जी आहे ती परशुरामांकडे गेली. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षस्त्र केली होती, निक्षत्रिय केली होती, तिला माहिती होतं. आणि परशुरामाचं भीष्मदेव ऐकतील असंही तिला आशा होती. परशुरामाने भीष्मदेवांना सांगितलंही की तुम्ही विवाह करा अंबाशी, परंतु भीष्मदेवाने सांगितलं की नाही, मी तिच्याशी विवाह करू शकत नाही, कारण मी वचनबद्ध आहे. श्रील प्रभुपाद त्या ग्रंथाच्या तात्पर्यामध्ये लिहितात की गुरुची केवळ एक आज्ञा आपण मोडू शकतो, ती म्हणजे जर गुरु म्हणाले की तुम्ही विवाह करा तर आपण सांगू शकतो की नाही गुरुदेव मी विवाह करणार नाही, मला ब्रह्मचारी राहायचं आहे. ती एक आज्ञा शिष्याला जी आहे गुरुची तोडण्याची आज्ञा आहे शास्त्रानुसार. भीष्मदेवाने सांगितलं मी विवाह करणार नाही. परशुरामाने सांगितलं माझ्या बरोबर तुला युद्ध करावं लागेल. भीष्म पितामह म्हणाले ठीक आहे, काही चिंता नाही. आणि दोघांनी घमासान युद्ध केलं. जवळजवळ परशुराम हारण्यासाठी आले. त्यावेळी देवी देवतांनी सांगितलं की हे भीष्म, ते तुझे गुरु आहेत, त्यांचा अनादर करू नकोस, दिव्य अस्त्र वापरू नकोस. त्यावेळी भीष्म पितामह परशुरामांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की माझ्यासाठी काय आज्ञा आहे. ते परशुराम म्हणाले मी युद्धातून परत जाऊ शकत नाही, पण मी युद्धातून परत जाऊ शकत नाही, परंतु तुला आज्ञा देतो की तू युद्धातून परत जा. त्यावेळी भीष्मदेवाने सांगितलं, याला म्हणतात गुरुचा आदर. भीष्मदेवाने सांगितलं की गुरुदेव तुमची आज्ञा होती माझ्यावर युद्ध कर, तर मी युद्ध केलं. आता तुमची आज्ञा आहे युद्धातून परत जा, तर मी युद्धातून परत चाललो. आणि भीष्मदेवांचा गौरव देवी देवतांनी देखील केलेला आहे. गुरूंचे आशीर्वाद त्यांना मिळालेले आहेत. आणि ही अंबा अजून क्रोधित झाली आणि तिने भीष्म पितामहासमोर प्रतिज्ञा घेतली की मी तुमच्या नाशाचं कारण बनल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तिने भयानक तपस्या केलेली आहे. आणि तीच अंबा पुढच्या जन्मामध्ये शिखंडी म्हणून आलेली आहे. आणि त्यावेळी शिखंडी, मग फार हा वेगळा इतिहास आहे की कशा प्रकारे महाभारतामध्ये भीष्मांना बाण मारण्यामध्ये अर्जुनाच्या रथावर शिखंडी उपस्थित केलेला आहे. कारण शिखंडी हा जन्मदात स्त्री होता आणि परंतु त्याला तसंच वाढवण्यात आलं होतं, वेश मुलाचा घातला होता. ज्यावेळी शिखंडीचा विवाह दुसऱ्या स्त्री बरोबर झालेला आहे तर त्या स्त्रीला कळालं की ही पण स्त्री आहे. त्यावेळी ती क्रोधित झाली आणि आत्महत्या करण्यासाठी ज्यावेळी शिखंडी जंगलामध्ये गेलेले आहेत त्यावेळी एका यक्षाने आपलं पौरुषत्व शिखंडीला प्रदान केलं होतं. आणि तो शिखंडी घेऊन ज्यावेळी अर्जुन युद्धामध्ये उभा राहिले, ही फार सुंदर महाभारतामध्ये कथा आहे. जर वेळ मिळाला तर ती कथा आपण करू की कशा प्रकारे शिखंडीला नेमण्यात आलं भीष्मदेवांना बाण मारण्यासाठी. ती कथा आपण शेवटच्या सत्रामध्ये चर्चा करू. इकडे फार सुंदर वर्णन आलेलं आहे की अंबा आता भीष्म पितामहांचा नाशाचं कारण होणार, परंतु तो इतिहास जमा झाला. इकडे आता भीष्म पितामह पांडवांबरोबर वाढू लागले, कौरवांबरोबर वाढू लागले, त्यांची ते काळजी घेऊ लागले.
आणि मग काल जशी आपण चर्चा केली, पांडवांवर इतके अत्याचार झाले आणि सगळ्यात शेवटी मग वर्णन आलेलं आहे की युद्ध, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. युद्धामध्ये 11 अक्षौहिणी सेना कौरवांच्या बाजूने आणि 7 अक्षौहिणी सेना पांडवांच्या बाजूने उपस्थित आहे. भयानक युद्ध झालं. 18 दिवस युद्ध चाललेलं आहे. यामध्ये जवळजवळ 11 दिवस जे आहेत ते भीष्म पितामह लढलेले आहेत, जवळजवळ 11 दिवस. आणि मग त्यानंतर काही दिवस द्रोणाचार्य लढले, त्यानंतर काही दिवस कर्ण लढलेला आहे आणि मग अर्धा की 1 दिवस जे आहे ते शाल्व लढलेले आहेत. तर अशा प्रकारे अनेक 11 दिवस जवळजवळ त्यांनी युद्ध केलेलं आहे. 11 दिवस ज्यावेळी पूर्ण झाले त्यावेळी दुर्योधन क्रोधाने भीष्म पितामहाजवळ आला आणि भीष्म पितामहांना म्हणाला की जर तुमच्या हृदयामध्ये पांडवांबद्दल प्रेम असेल, असं मला वाटतंय की असेल, काय आहेच, आणि म्हणून आजपर्यंत पांडवांना तुम्ही मारलेलं नाहीये. जर तुम्हाला याच प्रकारे युद्ध करायचं असेल तर तुम्ही तुमचं सेनापती पद सोडून द्या आणि हस्तिनापूरच्या सिंहासनाशी घेतलेली प्रतिज्ञा ती खोटी आहे असं मला वाटतं. क्षत्रियांचं प्राण जाय पर वचन न जाय. आणि म्हणून भीष्मदेवांनी एक भयानक प्रतिज्ञा घेतली. ती प्रतिज्ञा ही होती, 5 दिव्य बाण त्यांनी आपल्या हातामध्ये घेतले आणि प्रार्थना केली आणि प्रतिज्ञा केली की उद्या या 5 बाणांनी मी 5 पांडवांचा वध करेन, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली आहे. सगळ्या कौरवांच्या या तंबूमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं, कारण भीष्माने प्रतिज्ञा घेतली म्हणजे उद्या पांडव संपले. इकडे कृष्णाला कळालं की भीष्मदेवाने अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे, मग आता कसं याच्यातून बाहेर पडायचं. अर्जुनाला उठवलं, अर्जुना उठ. कडे काय झालं? काय नाही, भीष्मदेवाने भयानक प्रतिज्ञा घेतलेली आहे, ते उद्या तुम्हा 5ही भावांना मारणार आहेत. अर्जुन म्हणे ठीक आहे, उद्याचा दिवस आहे, तुम्ही गीता सांगितली युद्ध कर, मी युद्धाला उभं राहिलो. आता उद्या युद्धात काय करायचं तो तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. अर्जुन पुन्हा झोपला आणि मग भगवंताने पुन्हा त्याला उठवलं आणि सांगितलं, अरे उठ आणि भीष्मदेवाकडे जा आणि भीष्मदेवांना सांग दुर्योधनाकडे जा. बर, ते बाण जे आहेत ते दुर्योधनाने आपल्याकडे घेतले होते. भीष्मदेवांना सांगितलं की मी उद्या युद्धभूमीमध्ये मी तुम्हाला ते बाण देईन, आणि ते बाण दुर्योधन स्वतः घेऊन आपल्या तंबूमध्ये आला होता. भगवंताने सांगितलं जा आणि दुर्योधनाकडे ते 5 बाण माग. अर्जुन म्हणाला, ज्याने आयुष्यभर आमच्यासाठी इतके त्रास दिले, आमच्या मृत्यूची वाट बघत होता, तो आता 5 बाण का देईल? भगवंत म्हणले जा. आणि मग भगवंताने एका गोष्टीची आठवण करून दिली. ज्यावेळी हे 14 वर्ष वनवासामध्ये होते, त्या वनवासामध्ये एकदा काही गंधर्वांनी दुर्योधन, कर्ण यांना बंदिस्त केलं होतं आणि दुर्योधनाला आता मारणार. त्यावेळी एक दूत युधिष्ठिर महाराजांकडे पोहोचला आणि त्याने सांगितलं की दुर्योधन हा संकटामध्ये आहे, कृपा करून तुम्ही त्याला वाचवायला चला. युधिष्ठिर महाराजांनी भीम आणि अर्जुनाला सांगितलं की तुम्हाला जाऊन वाचवलं पाहिजे. त्यावेळी भीमाने अर्जुनाने सपशेल नकार दिला की आम्ही जाणार नाही. त्यावेळी युधिष्ठिर महाराजांनी एक फार सुंदर गणित सांगितलं. ते म्हणे, हे पहा, हा जो वाद आहे तो आपल्या घरामध्ये आहे. आता काही गंधर्वांनी दुर्योधनाला पकडलेला आहे. ज्यावेळी आपल्या घरामध्ये वाद आहे त्यावेळी आपण 105 आहोत. आपल्या घरामध्ये वाद आहे त्यावेळी आपण 100 आणि 5 आहोत. ज्यावेळी बाहेरून कोणी आपल्यावर आक्रमण करेल त्यावेळी आपण 105 आहोत. हे नीट लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही गेला नाही तर मी युद्धासाठी जाईन. शेवटी युधिष्ठिर महाराज जातील या भीतीने भीम आणि अर्जुन गेले आणि जे गंधर्व होते
चित्ररथ गंधर्व त्यांची समजूत काढली आणि दुर्योधनाला मोकळं केलं. त्यावेळी दुर्योधनाने अर्जुनाला सांगितलं होतं की या प्राणाच्या बदलात तुला जे काही पाहिजे ते माग. त्यावेळी अर्जुनाने सांगितलं आता तू काय मला देणार, पण वेळ आल्यानंतर मी तुझ्याकडे काहीतरी मागेन, त्यावेळी मला रिकाम्या हाताने पाठवू नको, असं दुर्योधनाला अर्जुनाने सांगितलं होतं. भगवंताने अर्जुनाला सांगितलं जा आणि आता ते बाण माग, ही वेळ आलेली आहे. मग अर्जुन गेला रात्री दुर्योधनाकडे. दुर्योधनाने त्याला पाहिलं, आश्चर्यचकित झाला आणि त्यावेळी अर्जुनाने सांगितलं की हे दुर्योधना, मी तुझ्याकडे याचना करण्यासाठी आलेलो आहे, तुझ्या जीवनाच्या बदल्यात मला ते 5 बाण दे. आणि दुर्योधनाला नाईलाजाने ते 5 बाण अर्जुनाला द्यावे लागले. अर्जुन तो घेऊन आला आणि भगवान कृष्णांच्या हातात दिले आणि तो पुन्हा झोपी गेलेला आहे. इकडे दुसऱ्या दिवशी युद्धभूमीमध्ये युद्धाच्या वेळी आता युद्ध सुरू होणार. भीष्माने दुर्योधनाकडे पाहिलं, बाण कुठे आहे. दुर्योधनाने सांगितलं काल रात्री अर्जुन आला आणि तो घेऊन गेला. त्यावेळी खरं तर भीष्मदेवांना आतून आनंद झाला, बुवा ठीक आहे, भगवंताची ही योजना आहे, परंतु माझ्या प्रतिज्ञेचं काय. त्यावेळी पुन्हा भीष्मदेवांनी प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा ही होती की आज एक तर हे 5 पांडव मारल्याशिवाय राहणार नाही, तर दुसरं जसं माझं व्रत भगवान कृष्णाने मोडलेलं आहे, तर कृष्णाचं एक व्रत आहे की मी युद्धभूमीमध्ये शस्त्र उचलणार नाही. आज मी त्यांचं वचन मोडल्याशिवाय राहणार नाही, असं भीष्मदेवाने प्रतिज्ञा घेतलेली आहे. आणि महाभारतामध्ये व्यास महर्षी सांगतात की मनाच्या गतीने भीष्मदेव त्यावेळी दिवशी युद्ध करत होते. आणि अशी वेळ आली की ते पूर्ण पांडव सेनेवरती भारी पडले आणि अर्जुनाला आता ते मारणार. त्यावेळी भगवान कृष्ण रथावरून खाली उतरले आणि हातामध्ये रथाचं चक्र घेऊन ते भीष्मावर धावले. त्यावेळी भीष्मदेवांनी आपलं धनुष्यबाण खाली टाकलं आणि सांगितलं भगवंता, हा देह तुमच्या स्वाधीन आहे, तुम्ही जर मारलं तर त्यापेक्षा मोठं ऐश्वर्य माझ्या जीवनामध्ये काय राहणार आहे. आणि मग त्यावेळी अर्जुनाने भगवंताचे पाय पकडले, चरण पकडले आणि सांगितलं भगवंता तुम्ही अस्त्र उचलू नका. आणि तत्क्षणी संध्याकाळ झालेली आहे. भगवंतांनी भीष्मदेवांचं वचन मोडलं आणि भीष्मांचं वचन टिकवण्यासाठी भगवंताने आपलं वचन मोडलेलं आहे. ही आहे भगवंताची आणि भक्ताची महानता. भगवंत भक्तासाठी काहीही करायला तयार असतात. आणि म्हणून ज्यावेळी उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंत गेले त्यावेळी भगवंतांनी 2 अस्त्र धरली होती, एक कौमुदी गदा आणि स्वतःचं सुदर्शन चक्र देखील घेतलं होतं. आचार्य लिहितात का भगवंतांनी दोन्ही अस्त्र घेतले होते, कारण भगवंत म्हणाले जर गदेने काम झालं नाही तर सुदर्शनाने मी ब्रह्मास्त्राला थांबवेन, पण मी परीक्षिताची रक्षा केल्याशिवाय राहणार नाही. हे भगवंताचं वचन आहे. भगवंत आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी काहीही करतील. आणि मग सगळेजण आता बसले की भीष्म पितामहांना कसं युद्धातून खाली पाडायचं किंवा युद्धभूमीमध्ये कसं त्यांना युद्धभूमीपासून दूर पाठवायचं. तर त्यावेळी भगवान कृष्णाने सांगितलं की शिखंडीला रथावर बसवा. का, कारण त्याआधी युधिष्ठिर महाराजांना भगवंताने सांगितलं की जा आणि जो आशीर्वाद भीष्मदेवाने दिलेला युद्धभूमीच्या सुरुवातीला युधिष्ठिर महाराज भीष्मांच्या रथासमोर आपला मुकुट ठेवून, आपली पादत्राणे ठेवून, आपलं धनुष्यबाण ठेवून रथावरून एकटेच उतरले आणि चालत चालत शंख फुकले असताना भीष्मदेव द्रोणाचार्य यांच्या समोर उभे राहिले आणि त्यांना विनंती केली की हे युद्ध मी यासाठी करतोय कारण मी क्षत्रिय आहे, मला राज्य करणं
अनिवार्य आहे, परंतु जर तुमची आज्ञा असेल तरच मी युद्ध करेन, नाहीतर मी युद्ध करणार नाही. आणि या नम्रतेवरती भीष्म पितामह संतुष्ट झाले होते. ते म्हणाले होते की तुझ्या नम्रतेमुळे मी तुला आशीर्वाद देतो की विजयी भव. जर आला नसतास तर मी तुला विजयी होऊ दिलं नसतं, परंतु आल्यामुळे विजयी भव आशीर्वाद दिलेला आहे. भगवंत सांगतात तो आशीर्वाद तू परत पाठवून ये, परत देऊन टाक, कारण जोपर्यंत तुम्हीच युद्धभूमीमध्ये आहात तोपर्यंत आम्ही युद्ध जिंकू शकणार नाही, म्हणजे तुमचा आशीर्वाद सफल होणार नाही. मग त्या आशीर्वादाचा फायदा काय? युधिष्ठिर महाराज ज्यावेळी जातात त्यावेळी भीष्मदेवांना कळतं की कारस्थान कोणी युधिष्ठिरला पाठवलेलं आहे. आणि त्यावेळी युधिष्ठिरला भीष्म पितामह सांगतात की ज्यावेळी युद्धभूमीमध्ये स्त्री माझ्या समोर येईल त्यावेळी मी युद्ध करणार नाही. मग युधिष्ठिर महाराजांना प्रश्न पडतो की आता युद्धभूमीमध्ये स्त्री कुठून आणायची? ते भीष्मदेवांना विचारतात, पण युद्धभूमीमध्ये स्त्री आणणार कुठून? ते म्हणे ते तुझा आणि आता कृष्णाचा प्लॅन आहे, ते तुम्ही दोघे ठरवा, आता तुम्ही मला सांगू नका. मग त्यावेळी भगवंत ती गोष्ट सांगतात अंबा आणि अंबालिकाची, अंबिका अंबालिकाची, की कशा प्रकारे अंबा ही आता पुरुष योनीमध्ये आहे आणि त्याचं नाव शिखंडी आहे. जरी तू आणि मी ओळखत नसेल तर भीष्म पितामहा हे महाजन आहेत, ते ओळखतात की रथावरती स्त्री आहे जिचं नाव शिखंडी आहे. त्यामुळे अर्जुना तुझ्या रथावरती शिखंडीला घेऊन जा. आणि मग भगवंताने सांगितलं की इतके बाण मारायचे तुला की सुईचं टोक देखील दोन्ही बाणाच्या मधून जाणार नाही. आणि मग अर्जुनाने रथावरती शिखंडीला धारण केलेलं आहे आणि ज्यावेळी भीष्मांसमोर गेलेले आहेत त्यावेळी भीष्माने धनुष्यबाण बाजूला ठेवलेला आहे आणि अर्जुनाने इतके बाण मारलेले आहेत की एक सुई देखील दोन्ही बाणांच्या मधून जाणार नाही. आणि मग धराशायी पडलेले आहेत भीष्म पितामहा. आणि युद्ध सुरू झालं. युद्ध झाल्यानंतर पांडव विजयी झालेले आहेत. युधिष्ठिर महाराजांचा राज्याभिषेकही झालेला आहे. पण जवळजवळ 55 दिवस उलटून गेलेले आहेत युद्ध संपून. आणि मग श्रीमद भागवतमच्या 8म अध्यायामध्ये ही सुंदर प्रार्थना येते. या प्रार्थनेमध्ये युधिष्ठिर महाराज पश्चाताप करत आहेत. व्यासादरेश्वरे हाज्ञे कृष्णेनाद्भुत कर्मणा प्रबोधितोपित हास्य निर्बुध्यत सुचर्पिता. की युधिष्ठिर महाराजांच्या मनामध्ये दुःख निर्माण होतं की मी राज्य करण्यासाठी इतक्या 64 करोड लोकांना मारलं, जवळजवळ 18 अक्षौहिणी सेनेला मी काही योद्धे फक्त उरले होते त्या युद्धामधून, बाकी सगळ्यांचा रक्तपात झाला होता. आणि ते स्वतःला त्याचं कारण समजत होते. आणि म्हणून त्यांनी भगवंताकडून देखील त्याचं उत्तर मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं उत्तर त्यांना मिळालं नाही. बघा, भगवंताने युधिष्ठिर महाराजांची समजूत काढली की अरे तुझ्यामुळे झालेलं नाहीये, त्याला कारण दुर्योधनही आहे, कौरवही आहेत, परंतु युधिष्ठिर महाराजांचं समाधान झालं नाही. फार महत्वाचं आहे आपल्याला समजणं. युधिष्ठिर महाराजांचं समाधान का झालं नाही? कारण भगवंत तर प्रत्येकाच्या हृदयात आहेत. सर्वस्य चाहम हृदि सन्नविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहणं च. भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि भगवंताने जर समजूत घातली तर युधिष्ठिर महाराज समजायला नकोत, परंतु युधिष्ठिर महाराज समजले नाहीत. का? कारण भगवंताची योजना होती. त्याची कारण 3 कारण आहेत. सगळ्यात पहिलं कारण की भगवंतांना आपला महान भक्त भीष्म देवांचं गुणगान साऱ्या जगासमोर आणायचं होतं. पहिली गोष्ट, कारण भीष्म किती झाले
तरी भगवंताचं हृदयात नेहमी चिंतन करत होते. भगवंताची योजना म्हणून ते कौरवांच्या बाजूने लढले होते. खरं तर भगवंतांना इथे 2 गोष्टी शिकवायच्या होत्या ज्या आपल्यासाठी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट की आध्यात्मिक जीवनामध्ये आपली परीक्षा होणार. आपण भगवद्गीतेमध्ये किंवा भागवतामध्ये वर्णन आहे की आपण जसं जसं भक्तीमध्ये प्रगती करू तसं तसं आपली परीक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. परीक्षा झाल्यानंतर काय होतं, मुलगा वरच्या इयत्तेत जातो आणि तो सदृढ बनतो. अजून चांगली परीक्षा देण्यासाठी त्याचा विश्वास वाढतो. आणि म्हणून भगवंत भक्ताची परीक्षा घेतात त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी, अजून आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी. पहिलं कारण. आणि दुसरं कारण, भीष्म पितामह धर्मज्ञ होते, क्षत्रिय होते, धर्मतत्वाचं पालन करत होते, तरी पण त्यांनी कौरवांच्या बाजूने अधर्माची साथ दिली होती. म्हणून भगवंत सांगू इच्छितात, भले कोणीही धर्मज्ञ असेल, विद्वान असेल, अत्यंत बलवान असेल, पण जर त्याने अधर्माची बाजू घेतली तर त्याचा सर्वनाश निश्चित आहे. ही शिकवण आपल्याला देखील घ्यायची आहे. जर आपण अधर्माने राहिलो, अधर्माने वागलो तर नक्कीच आपला सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे नीट लक्षात घ्यायचंय. मग युधिष्ठिर महाराज संतुष्ट झाले नाहीत. म्हणून भगवंताने सांगितलं, ठीक आहे, भीष्म पितामहाकडे अजून ते शरशय्येवर पडू नयेत, त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ. म्हणून भक्तांचं गुणगान करण्यासाठी भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांची समजूत काढून दिलेली नाही. त्याच प्रकारे दुसरं बघा, भगवंत किती विशेष व्यक्ती आहेत. भगवंत प्रत्येकाच्या भावनेला देखील किती जपतात. भीष्मदेवांची प्रतिज्ञा होती की मी हस्तिनापुराच्या सिंहासनाचं रक्षण करेन. भीष्मदेवाच्या हृदयात एक काळजी होती की सिंहासनाचं काय होईल. आणि म्हणून युधिष्ठिर महाराजांना सुंदर सजवून ते भीष्मदेवांसमोर घेऊन जाऊ इच्छित होते. ते भीष्मदेवांची खात्री पटवून देत होते की भीष्मदेव चिंता करू नका, युधिष्ठिर महाराज आता राजा झालेले आहेत. तुम्ही ज्या सिंहासनासाठी वचनबद्ध होता ते सिंहासन सुखरूप आहे, चिंता करण्याचं कारण नाही. आणि अशा प्रकारे हे सांगण्यासाठी युधिष्ठिर महाराजांची समजूत भीष्मदेवांकडून निघालेली नाही, भगवान कृष्णांकडून निघालेली नाहीये. आणि मग 5 पांडव, भगवान कृष्ण हे सगळेजण भीष्म पितामहाच्या इथे पोहोचतात. एक अक्षयणी म्हणजे किती सेना. आता या युद्धामध्ये किती सेना मारली गेली होती? 21,870 रथ, 21,870 हाती, 65,600 घोडदळ, 1,01,650 पायदळ. इतकी सगळी सेना मिळून एक अक्षययोनी सेना होते. अशी 18 अक्षययोनी सेना ही युद्धामध्ये मारली गेलेली होती. याचा पश्चाताप जो आहे तो महाराज युधिष्ठिरांना होत होता. आणि म्हणून फार सुंदर वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतमच्या 8व्या अध्यायामध्ये, प्रथम स्कंदातील 8व्या अध्यायामध्ये या 52व्या श्लोकामध्ये युधिष्ठिर महाराज आपली खंत म्हणून दाखवत आहेत. यथा पंकेन पंकांब सूर्यावासुराकृतं भूतहत्या तथा वैका न यज्ञ माराष्टुमर्हति. तर इथे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जर एखादं पात्र आहे ते जर कोणी शराब किंवा नशेने दारूने धुण्याचा प्रयत्न केला तर ते शुद्ध होणार नाही, ते अशुद्धच होणार. तसं दुर्योधन चांगला राज्य करत होता
परंतु मी माझ्या भोग करण्यासाठी मी इतक्या साऱ्या सेनेला मारलेला आहे, हा पश्चाताप युधिष्ठिर महाराजांना होत होता. आणि म्हणून भगवान कृष्ण त्यांना घेऊन चालले होते. ही आहे वैष्णवांची भावना. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती तोच व्यक्ती करू शकतो किंवा त्याच व्यक्तीने स्वतःला प्रगतशील समजावं ज्यावेळी त्यांच्या हृदयामध्ये दुसऱ्या जीवांप्रती दया प्राप्त होईल. वैष्णव जैन तव तेने कहियो पीर पडाई जाणी रे. वैष्णव त्याला म्हणावं की ज्याला दुसऱ्यांप्रती दुःख होईल, पर दुःख दुखी, त्याला वैष्णव म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. जर आपण नामजप करत असू, सत्संगामध्ये येत असू, प्रवचन ऐकत असू, नियमाचं पालनही करत असू, पण जर आपल्या जीवनामध्ये हृदय जर कोमल होत नसेल तर नीट लक्षात घ्या, कुठंतरी या प्रक्रियेमध्ये आपण अजून पूर्ण तऱ्हेने लक्ष देत नाही आहोत, कुठंतरी आपण चुकत आहोत. साधना भक्तीमध्ये नीट लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या हृदयामध्ये नामरुची, वैष्णव सेवा आणि त्याच्यावरचा स्तर आहे जीवदया. प्रभुपादांच्या हृदयामध्ये ही जीवदया होती. खिशामध्ये फक्त 40 रुपये, काहीच नव्हतं. 2 हार्ट अटॅक त्यांना आले होते. तरी देखील स्वामी प्रभुपाद केवळ गुरुची आज्ञा म्हणून अमेरिकेमध्ये गेले. बोस्टन वरती ज्यावेळी स्वामी प्रभुपाद उतरले त्यावेळी त्यांनी पाहिलं की अरे, इथे तर प्रत्येक व्यक्ती इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेला आहे. मांस खाण्यामध्ये, नशा करण्यामध्ये, जुगार खेळण्यामध्ये, व्याभिचारामध्ये. त्यावेळी प्रभुपादांना रडू आलं, अरे हे लोक या भावबंधनातून कसे सुटतील. याला म्हणतात जीवदया. भक्तीमध्ये अग्रेसर होणं म्हणजेच जीवदया. युधिष्ठिर महाराजांच्या हृदयात जो पश्चाताप होता ना, तो हा वैष्णवांचा जीवदया स्वभाव आहे. इतकंच नाही, म्हणून जसं एक सुंदर कथा आहे की एकदा एक साधू नदीमध्ये स्नान करत होते. स्नान करता करता झालं असं, त्यांना बुडताना एक विंचू दिसला. त्याने काय केलं, त्या विंचूला वाचवण्याचा प्रयत्न केला. तो विंचूने काय केला, डंक मारला. आज जसा डंक मारला तो हातातून सुटला. परत त्याला उचललं, पकडलं, पुन्हा तो चावला, परत तो बुडायला लागला, परत त्याला उचललं. असं 4-5 वेळा झालं, पण शेवटी तो चावला आणि तो बुडाला आणि मेला. शिष्याने गुरुला विचारलं, साधूंना विचारलं, गुरुदेव, तो चावणार होता हे तुम्हाला माहिती होतं, शेवटी जे व्हायचं ते व्हायचं, तो बुडून मेला, तुम्ही वाचवण्याचा उगाचच का प्रयत्न केला. त्यावेळी साधूने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. ती आहे भक्ती. भक्ती म्हणजे काय आहे, बऱ्याच वेळा आपल्याला भक्ती म्हणजे काय, मंदिराच्या बाहेर आपण गाडी कधी कधी उभी करतो आणि गाडीतून बाहेर न येताच नुसतं पाया पडतो, वाटतं फार भक्ती केली. नाही, गैरसमज आहे. आता गणपतीमध्ये इतकी लोक गणपती बाप्पा मोरया आरती करतील, सुख करता दुःख हरता, परंतु गणपती 11 दिवसानंतर मग खरं सांगायचं किती लोकांना गणपती बाप्पाची आठवण येते. बर, गणपती बाप्पाने जे सांगितलंय त्यांना आनंद कधी होईल, आपल्या आई वडिलांना आनंद कधी होईल, जेव्हा आपण त्यांचं ऐकू, ते आपण आपल्या जीवनामध्ये पालन करू, त्यावेळी त्यांना आनंद होईल. अरे, गणपतीने जे सांगितलंय त्याचं आपण पालन केलं पाहिजे. भागवतम वाचन केलं पाहिजे, गीता वाचली पाहिजे. किती गणपती समोर घरामध्ये आणले पाहिजे गणपती, नाही अशातला भाग नाही. परंतु त्या गणपतीची केवळ आपल्या मनाप्रमाणे पूजा करणं, तो गणेशोत्सव होत नाही आणि तो करू पण नाही येतो. फक्त दाखवण्यासाठी मोठी आरास निर्माण करणे, 1000 रुपयाचे गणपती आणणे. अरे पण त्यांनी जे सांगितलं त्याचं पालन करा. गीता वाचा, भागवतम वाचा, घरामध्ये कीर्तन ठेवा, गणपती आनंदी होतील. का नाही होणार. म्हणून
फार जरुरी आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. दया, हृदयात दया निर्माण झाली पाहिजे. फार सुंदर, नीट लक्षात घ्या. साधना केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये गोविंद विश्राम करतात. गोविंद आपल्या हृदयामध्ये स्थापित होतात आणि ज्यावेळी गोविंद हृदयामध्ये स्थान घेतात त्यावेळी आपलं हृदय अत्यंत कोमल होऊन जातं. प्रभुपादांचं हृदय कोमल होतं, वर्तमान आचार्यांचं हृदय कोमल आहे. आणि म्हणून भक्तीची प्रोसेस आहे, भक्तीची प्रगतीचा हा स्तर आहे. आणि जर हे होत नसेल ना तर नक्कीच आपल्या साधनेमध्ये कुठेतरी गोंधळ आहे. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. भक्ती फार सोपी आहे, परंतु आम्ही तिला अवघड समजतो. आम्हाला 16 माळा जप करणं भगवंताच्या नावाचं कठीण वाटतं. जर ही खरंच ही टॉपमोस्ट भक्ती आहे, नीट लक्षात घ्या. भगवंताच्या नावाचा जप करणं, ग्रंथ वाचणे ही भक्ती आहे. भक्ती केवळ 2 मिनिटं अगरबत्ती फिरवणे, घंटा वाजवणे ती नाही, ती औपचारिकता आहे. हो, औपचारिकता आहे ती. आणि म्हणून आपल्याला भक्तिमय जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी साधनेमध्ये परिपक्व व्हावं लागेल. आणि साधनेमध्ये परिपक्व होत असता आपल्या हृदयामध्ये नाम रुची वाढेल. नाम घेण्यामध्ये रुची वाढली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. राधे श्याम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरि बोल. सर्वांनी बोला हरे राम हरे हरे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, तुझं आहे तुझ भाशी परी जागा चुकलाशी. या भौतिक जगामध्ये आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु आनंद केवळ नामरसामध्ये आहे. भक्तीची प्रगतीमध्ये नामामध्ये रुची येईल. जशी नामामध्ये रुची येईल तशी वैष्णव सेवा, भक्तांची सेवा करण्यामध्ये आनंद येईल. आणि मला आनंद वाटला, आज मी जरा फोटो बघत होतो कार्यक्रमाचे, तर पाहिलं कितीतरी माताजी आणि कितीतरी प्रभूजी मोठे मोठे टोप घासत होते. नाही, फार फार धन्यवाद. बरेच पाहिलं मी, काही जण प्लेट वॉश करत होते, काही जण भांडी घासत होते, काही जण भाजी कापत होते. हे आहे आध्यात्मिक जीवन. सेवा करण्यासाठी आनंद आला पाहिजे. नाहीतर भक्ती म्हणजे काय, यायचं, कथा ऐकायची, प्रसाद खायचा, ठीक आहे, त्याने प्रगती होईल, नाही अशातला भाग नाही. परंतु भक्ती म्हणजे सेवा. आध्यात्मिक जीवनामध्ये गेल्यानंतर तिथे प्रवचन नाही आहेत. आमचं तर काही कामच नाही तिकडे, तिथे प्रवचन नाही आहेत. आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंताची सेवा आहे. म्हणून दुसरा स्तर आहे भक्तीमध्ये प्रगती करण्याचा, सेवा भाव वाढला पाहिजे. सेवा
भाव न वाढता सेवेचा जर अभाव झाला तर ती भक्ती नाही होत. म्हणून दुसरं नामरुची, दुसरं आहे वैष्णव सेवा, आणि तिसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं जीवदया, जी युधिष्ठिर महाराजांच्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणून ते पश्चाताप करू लागलेले आहेत. आणि मग फार सुंदर श्रीमद भागवतमच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. भगवनापि विप्रेषा रतेन सधनंजय सतव्यरोचत नृप कुबेर इव गृह्यके. फार सुंदर. आता भगवान कृष्णाने युधिष्ठिर महाराजांना सांगितलं की तुम्ही चला, परंतु युधिष्ठिर महाराजांनी पांडवांना कुबेराप्रमाणे सजवलेलं आहे. नीट लक्षात घ्या. ऐश्वर्यशाली सुंदर मुकुट, सुंदर भरजरी वस्त्र, चांगले दाग दागिने युधिष्ठिर महाराजांनी अंगावर घातले, पांडवांनी अंगावर घातलेले आहेत, द्रौपदीने अंगावर घातलेले आहेत. आणि आता सगळेजण भीष्म पितामहांना भेटायला पोहोचलेले आहेत. का बरं इतकं ऐश्वर्य? एखादा व्यक्ती त्यावेळी शरीर सोडतो किंवा आपण शरीर सोडणाऱ्या व्यक्तीला भेटायला जातो त्यावेळी कशा अवस्थेमध्ये जातो? साधारण वस्त्र घालतो नाही का? का दिखावा करतो? नाही करत आपण. परंतु इथे भगवंताने का सांगितलं त्याच्या मागचं कारण हे आहे. एक 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. फार सुंदर हे कारण आहे. पहिलं कारण, भीष्मदेवांची इच्छा होती, कारण आयुष्यभर पांडवांना त्यांनी केवळ दुःखामध्येच पाहिलेलं आहे. जन्म वनामध्ये झाला, कौरवांनी इतके अत्याचार केले, बर नंतर खांडवप्रस्थ मिळाला, तिथे त्यांना जास्त वेळ राहता आलं नाही, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, द्यूत क्रीडा झाली, पुन्हा वनवासामध्ये जावं लागलं. तर इतकं दुःख वेळोवेळी पांडवांना, जे धर्मशील असून देखील त्यांना भोगावं लागलं, याचं दुःख भीष्म पितामहांना होतं, हे भगवंत जाणून होते. आणि म्हणून आपल्या भक्ताला आनंद देण्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही सजून धजून जा. पहिलं कारण. आणि दुसरं कारण, भगवंतांना हे दाखवायचं होतं आम्हा सगळ्यांना. ज्यावेळी व्यक्तीच्या जीवनामध्ये धन येतं त्यावेळी धन आल्यानंतर तो व्यक्ती 4 नियमाचा भंग करण्यामध्ये केल्याशिवाय राहत नाही. पहिलं उदाहरण, ज्यावेळी युधिष्ठिर महाराजांकडे धन आलं, खांडवप्रस्थ ज्यावेळी त्यांना प्राप्त झालं, त्यावेळी त्यांनी सुंदर सभा, सुंदर राज्य त्यांनी बनवलेलं इंद्रप्रस्थ, इतक्या सुंदर सुविधा त्याच्यामध्ये होत्या. आणि जसं युधिष्ठिर महाराजांकडे धन आलं, पहिला नियम तुटला, त्यांनी जुगार खेळले. हे धन किती भयानक आहे. आपण रात्रंदिवस या धनाच्या मागे लागलेलो आहोत. याचा अर्थ असा होत नाही की कमवू नये, परंतु कमवावं. जेवढी आपल्याला आणि मुलांना तात्पुरती गरज आहे तेवढं कमवावं. हे आपले बरेच परिवार, त्यांचा एक काय भयानक विचार असतो की जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळालं पाहिजे. नाही, अशा आई बापाने लाता खाल्ल्या तर विचारता कशाला? दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला. आता कोर्टाला नियम काढावा लागला किंवा अशा आई वडिलांची हालत झाली तर मुलांवरती केस टाकून त्यांची संपत्ती परत द्यावी लागेल. काढला का नाही नियम? तरी आमचे डोळे काही उघडत नाही. आम्हाला वाटत नाही आम्हाला जे नाही मिळालं ते आमच्या मुलांना मिळावं, आणि त्यासाठी आम्ही गाढवापेक्षाही जास्त मेहनत करावी, रात्रीचा दिवस करावा, दुसऱ्यांचे खिशे कापावेत. का? कारण धन पाहिजे ना, कारण पैशाशिवाय काम होत नाही. परंतु अति धन आल्यानंतर पहिला नियम युधिष्ठिर महाराजांचा तुटला, त्यांनी जुगार खेळले. दुसरा नियम, दुसरं उदाहरण आपण दामोदर लीलेमध्ये बघतो. नल, कुबेर आणि मणिग्रीव यांचे ऐश्वर्य समान, त्यांच्याकडे ऐश्वर्य होतं, स्वर्ग समान ऐश्वर्य होतं. इतके ऐश्वर्य असल्यामुळे, धन असल्यामुळे त्यांनी एक नियम भंग केला. काय नियम केला? त्यांनी मदिरा पान केली.
आणि मदिरा पान केल्यामुळे नारद मुनी ज्यावेळी तिथून निघाले त्यावेळी बाकीच्या स्त्रिया होत्या, त्यांनी वस्त्र परिधान केले आणि नारद मुनींचा आदर केला, पण नल कुबेर आणि मणिग्रू यांनी आदर केला नाही. ते तसेच्या तसे नग्न अवस्थेमध्ये उभे राहिले, कारण त्यांनी नशा केली होती धनामुळे. म्हणून दुसरा नियम धनामुळे तुटलेला आहे. तिसरा नियम, दशरथ महाराज यांनी मांसाहार केला नाही, परंतु हत्या केली. कोणाची हत्या केली? श्रावण बाळाची हत्या केली. धनामुळे त्यांनी श्रावण बाळाला एक प्राणी समजून जे आहे बाण मारलेला आहे. तर धनामुळे तिसरा नियम मांसाहार करणे किंवा लोकांची हत्या करणे हा देखील तिसरा नियम तोडला जाऊ शकतो. आणि चौथा नियम अवैध स्त्रीसम. रावण ज्याच्याकडे वेद अध्ययन होतं, त्याच्याकडे काय नव्हतं, त्याला सगळं माहिती होतं, पण जशी त्याच्याकडे लंका आली त्याची मती फिरली, धन आलं आणि त्याने चौथा नियम तोडला. माता सीता नाही, रावणाने तर बरेच अत्याचार केलेले होते. आजकाल एक कन्सेप्ट आलेली आहे, चुकीची कन्सेप्ट आहे ती. रावण आमचा राजा आहे किंवा रावण आमचे देवता आहेत. नाही मायबापानो, हे केवळ पॉलिटिक्स वाल्यांनी आपल्याला मतं मिळावीत म्हणून एक एक ब्राह्मणाने आपला समाज ओढला, मराठावाले आमचं आरक्षण करायचंय, वैश्य शूद्र सगळे माळी वाणी सगळे राजकारणी ओरबडून तुम्हाला काही लागू देणार नाही, तुमच्या हाताला काही लागणार नाही, हे नीट लक्षात घ्या. आणि आपल्यामध्येच मुडदे पडतील. तर ह्या काही लोकांनी कन्सेप्ट आणलेली आहे की रावण आपला देव आहे. शास्त्र वाचून बघा, कुठल्या आंदोलने देव नाही आहे. आणि मग रावणाने जे आहे ते माता सीतेचं हरण केलं होतं. धन आलं, चौथा नियम देखील तुटला, अवैध स्त्री संग. म्हणून धन तितकंच कमवावं जेवढी गरज आहे तेवढं. अति धन आलं तर ते आपल्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत केल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे भगवत भक्तीपासून दूर गेल्याशिवाय नेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान कृष्ण इथे सांगतायत की हे धन आपल्याला, की ह्या धनाचा चुकीचा वापर होण्याची शक्यता आहे, म्हणून जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्याला धन आपल्या जीवनामध्ये ग्रहण करता आलं पाहिजे. आणि मग इथे एक फार सुंदर वर्णन आहे. ज्यावेळी पांडव निघाले ना त्यावेळी आता भगवान कृष्ण अर्जुनाचे सारथी कुठे होते? युद्धभूमीमध्ये होते. 55 दिवस लोटून झालेले आहेत, ओलांडून झालेले आहेत. आता भगवंत अर्जुनाचे सारथी म्हणूनच रथ हाकत चाललेले आहेत. नाही का? कारण बघा भगवंत किती भावना प्रधान भगवंत आहेत, किती भक्तांच्या भावनेची काळजी घेतात. अशा भगवंतांना सोडून आपण या भौतिक जगामध्ये आलो जिथे कोणीच आपली काळजी घेत नाही, घेतात फक्त स्वार्थासाठी. भगवंतांनी त्या दिवशी का अर्जुनाचा रथ ओढला? कारण पुढे भीष्म पितामह त्याच्या प्रार्थनेमध्ये सांगतील, त्यांच्या प्रार्थनेमध्ये की भगवंता मला तुमचं कोणतं रूप आवडतंय, ज्या रूपामध्ये तुम्ही अर्जुनाचा 4 अश्वाबरोबर जो रथ हाकताय, पार्थ सारथी रूप, ते मला आनंद देणारं रूप आहे, हे भीष्म पितामह श्लोकामध्ये वर्णन करतात. आणि म्हणून आपल्या भक्ताला आनंद देण्यासाठी भगवंत पुन्हा पार्थ सारथी रूपामध्ये आलेले आहेत. हे वर्णन श्रीमद भागवतम मध्ये आलेलं आहे. आणि मग ज्यावेळी सगळे पांडव पोहोचले, भगवान कृष्ण पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यांना बघून भीष्म पितामहांना आनंद झाला. पण तत्क्षणी एक दिव्य वार्ता युधिष्ठिर महाराज आणि भीष्म पितामह यांच्यामध्ये होणार आहे. आणि म्हणून ब्रह्मांडामध्ये जेवढे ऋषीगण आहेत सगळेजण आपल्या शिष्यासह तिथे पोहोचलेले आहेत. आणि त्या सर्वांचं वर्णन श्रीमद भागवतमच्या प्रथम स्कंदाच्या 9व्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये दिलेला आहे.
पर्वतो नारद धौम्य भगवान बादरायण बृहदच्चो भरद्वाज सशिष्यो रेणुकासुत. रेणुकासुत म्हणजे परशुराम सुद्धा आलेले आहेत. बादरायण म्हणजे शुकदेव गोस्वामी देखील इथे आलेले आहेत. पर्वत मुनी, नारद मुनी हे सगळे ऋषीगण तिथे आलेले आहेत. त्यानंतर वशिष्ठ इंद्र प्रमदस्त्रो तो मूर्छ मदोसिता कक्षिवान गौतम त्रिच कौशिकोत सुदर्शन. ते सगळे ऋषी मुनी, केवढे एवढेच नाहीत, ही महत्वाची नावं आहेत, परंतु अनेक ऋषीगण आपल्या शिष्यांबरोबर तिथे पोहोचलेले आहेत. भीष्मदेवांचं त्यावेळी जे वय होतं ते जवळजवळ 546 वर्ष काहीतरी वय होतं. तर त्या वयोमर्यादापर्यंत परशुरामांचं वय किती असेल, ते त्यांचे गुरु होते. नारद मुनींचं वय किती असेल, परंतु ते सर्वजण तिथे पोहोचले. बरं, दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे साधू सर्वजण आले कसे. व्हॉट्सॲप तर नव्हता, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम काहीच नव्हतं. मग पोस्ट टाकली कोणी, कळालं कसं? कारण हे सगळे ऋषी मुनी अंतर्ध्यानी होते. त्यांना बसल्या ठिकाणी ब्रह्मांडामध्ये काय चालत होतं ते कळत होतं. जसं आता आपल्याला व्हॉट्सॲपवर कळतं ना, कळतं की नाही सगळं कुठे काय चाललेलं आहे, तसं त्यांना अंतर्ध्यानाने मंत्रसिद्धीद्वारे सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या. मग प्रश्न येतो, का हे सगळे ऋषीगण वेगवेगळ्या ठिकाणावरून तिथे आले? यूट्यूबवर का नाही ऐकलं त्यांनी? ऐकू शकले असते. तर फार महत्वाचं आहे या दोन गोष्टीचा विचार करण्यासारखा, की भीष्मदेवांपेक्षा वरिष्ठ लोक का तिथे आली आणि हे लोक हिमालयामध्ये बसून ऐकू शकत होते, परंतु त्या ठिकाणी का पोहोचली? याचं पहिलं कारण आहे की ज्ञान जिथून मिळतं. चाणक्य पंडित सांगतात की जर उकिरड्यावर मिळालेलं पडलेलं सोनं, विषामध्ये जर अमृत, आणि जर कुरूप व्यक्ती किंवा आपल्यापेक्षा लहान व्यक्ती असतील, जर त्याच्याकडून ज्ञान प्राप्त होत असेल तर आपण ते बुद्धिमान व्यक्तीने ग्रहण केलं पाहिजे. या सिद्धांतानुसार सर्वजण ऋषीगण तिथे पोहोचले होते भीष्मदेवांकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी. हे पहिलं लक्षण, पहिलं कारण. आणि दुसरं कारण की इतके ऋषीगण हिमालयामध्ये बसून ऐकू शकत होते, त्यांना कळू शकलं असतं की तिथे काय चाललेलं आहे. बरं, इतकी काही स्तुती नाही, 10 श्लोक आहेत फक्त, 10 श्लोक आहेत आणि त्या अनेक श्लोक असतीलही, परंतु 10 श्लोक भागवतामध्ये वर्णन आहे आणि या 10 श्लोकामध्ये भीष्मदेवांच्या सुंदर प्रार्थना आहेत. तर का? कारण इथे शिकवत आहेत की भक्तांना आनंद कशामध्ये आला पाहिजे. मच्चिता मदगत प्राणा बोधयंत परस्पर कथयंच माम नित्य तुष्यंती च रमंती च. भक्तांनी कशामध्ये रमण घेतलं पाहिजे? ज्या प्रकारे मासा आहे तो कशामध्ये आनंद घेतो? पाण्यामध्ये आनंद घेतो. त्याला जमिनीवर काढला तो काय करतो? तडपडतो. त्याचप्रमाणे भक्ताने कशामध्ये आनंद घ्यायचा आहे हे ऋषीमुनी सगळे शिकवत आहेत. भक्त एकत्र येऊन कथा आणि कीर्तनामध्ये आनंद त्यांनी घेतला पाहिजे, कारण तो त्याच्यामध्ये आनंद आहे. मच्चिता मदगता मच्चिता मदगता प्राणा बोधयंत परस्पर कथयंच माम नित्या तुष्यंती च रमंती च. त्याच्यामध्ये रमण केलं पाहिजे. भक्तांनी एकत्र येऊन संघामध्ये कथा आणि कीर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून सर्व ऋषीगण तिथे पोहोचले होते. हे आपल्यासाठी फार. म्हणून प्रभुपादांनी ही मंदिराची निर्मिती केलेली आहे. मंदिरामध्ये यजन याजन पठण पाठन दान प्रतिग्रहण झालं पाहिजे. म्हणजे यजन याजन म्हणजे यज्ञ. आम्ही तुम्हाला कीर्तन करायला सांगत आहोत आणि तुम्ही ते कीर्तन करत आहात, घरी जाऊन जप देखील करत असाल, केला पाहिजे. ते यजन याजन पठण पाठण
जे मला समजलं मी ते तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं मी दिली गेली पाहिजे. यजन याजन पठण हे मंदिर आहे आणि दान प्रतिग्रहण, जे दान आपण देत आहात, जे काही आपल्या परीने जमेल ते जे दान इथे देत आहात त्या दानाचं प्रसाद रूपाने वितरण होणं याला मंदिर म्हणतात. आणि आपण सर्वांनी या भागवत कथेनिमित्त अशी प्रार्थना करावी भागवतमला, भगवंतांना, की पुढच्या वर्षी आपली भागवत कथा आपल्या जागेवर व्हावी, स्वतःच्या हक्केच्या जागेवर व्हावी. असं लवकरच एक छोटं केंद्र या जेल रोड, नाशिक रोड परिसरामध्ये बनवण्याचा मानस आपल्या काही भक्तांनी घेतलेला आहे. त्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. तर त्यासाठी, परंतु मंदिर म्हणजे केवळ 4 भिंती नाहीत, तोपर्यंत ते केंद्र किंवा मंदिर होणार नाही जोपर्यंत आपल्या सर्वांचा सहभाग त्यात असणार नाही. तिथे येऊन कथा झाली पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, नाहीतर नुसतं टाण घंटा वाजवायची, पाया पडायचं ना चरणामृत घ्यायचं जायचं नाही. तर खऱ्या अर्थाने आपल्याला हे दिव्य ज्ञान आत्मसात करायचं असेल तर असं केंद्र बांधण्यासाठी आपण भागवत कथेद्वारे भगवंतांना प्रार्थना करूया. म्हणून दुसरी गोष्ट, साधु संग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधू संग सर्व सिद्धी होय. साधूंच्या संघामध्ये आलं पाहिजे, कथा आणि कीर्तनामध्ये आलं पाहिजे, एकत्रित येऊन भगवंत आणि भक्तांची चर्चा केली पाहिजे. फार जरुरी आपल्याला समजणं. एकत्र येऊन कोण क्रिकेटमध्ये जिंकला, राजकारणामध्ये काय चाललंय, किंवा मार्केटमध्ये सोनं कायचा भाव काय आहे, किंवा साडीचा ड्रेसचा भाव काय, यासाठी नाही गेलं पाहिजे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आलं पाहिजे कथा आणि कीर्तनासाठी. हा महत्वाचा उद्देश आपण आपल्या जीवनामध्ये पालन केला पाहिजे. आणि म्हणून गोपींच्या प्रार्थना आहेत, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदायितम ये गृह्णन्ति ये भूरिदा जना. जे तुमचे भक्त असतात ना ते कशामध्ये आनंद घेतात? तव कथा अमृतम, तुमच्या अमृतमय कथेमध्ये आनंद घेतात. त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, जसे हे सारे ऋषी एकत्र आलेले आहेत. आणि मग श्रीमद भागवतामध्ये आता सगळे ऋषीगण पोचले, भगवंत पोचलेले आहेत. भगवंताने सुंदर त्रिभंग ललित रूप 3 ठिकाणी भगवंत जे आहेत ते मोडलेले आहेत. आणि असं त्रिभंग ललित रूप हे भगवंताचं सुंदर रूप भीष्म पितामहांचं आहे. इतके सर्वजण आलेले आहेत ऋषीमुनी. पण भीष्मदेवांची अवस्था काय आहे? भीष्मदेवांची अवस्था आहे की सुईचं टोक देखील दोन्ही बाणांच्या मधून जात नाहीये. ही भीष्मदेवांची अवस्था आहे. परंतु भीष्मदेव या श्लोकाद्वारे, माझ्या मागे तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा, फार सुंदर श्लोक आहे हा. तान समेतान महाभागान उपलभ्य वसुतमा पूजयामास धर्मज्ञो देशकाल विभागविता. फार सुंदर श्लोक आहे. धर्मज्ञ शब्द वापरलाय. भीष्म पितामह हे धर्मज्ञ होते. त्यांना माहिती होतं की इतके जे साधू संत मला भेटण्यासाठी आलेले आहेत, अहो मी त्यांचं स्वागत केलं पाहिजे, नाही का? श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक आहेत. या 28 प्रकारच्या नरकामध्ये एक नरक असा आहे की जर आपल्या घरी अतिथी आले आणि आपण त्यांचं स्वागत केलं नाही तर त्या नरकामध्ये आपल्याला जावं लागतं, नाही का? लोक विचारतात, काय विचारतात?
दूध घेणार का? नाही. जर एखाद्याला म्हणलं दूध घेणार, तो म्हणतो गाईचं घेणार का म्हशीचं घेणार? म्हटलं गाईचं घेणार. बरं गाईचं घेणार, मग कुठल्या गाईचं घेणार? देशी गाईचं घेणार का जर्सी गाईचं घेणार? आहे की नाही? तर म्हणलं नाही देशी गाईचं झालं. बरं देशी गाईचं दूध घेणार, मग स्टीलच्या भांड्यात आणू का मटक्यात आणू? नाही. तो म्हणा नाही मडक्यात चालेल. ठीक आहे मडक्यात चालेल, परंतु ते भरून आणू का अर्ध आणू? इतके प्रश्न. बाबा तुझं दूध नको. अशा प्रकारे कलियुगामध्ये लोकांची वृत्ती वाढत चाललेली आहे. परंतु इथे धर्मज्ञ भीष्म पितामह ते आपल्याला शिकवत आहेत की जर आपल्याकडे काही नसेल ना, जे यथोचित आहे, आपले नातेवाईक आप्त मित्र त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. जर आपल्याकडे काही नसेल तर आपण त्यांचं स्वागत कसं केलं पाहिजे? सुंदर शब्दांनी वाणीने स्वागत केलं पाहिजे. कारण ही वाणी जर गोड असेल तर सारं जग जिंकता येईल, पण ही जर वाणी कडू असेल तर आपल्याला विजय प्राप्त करणं फार कठीण आहे. बघा प्रयत्न करून एखाद्या पाहुण्याला बोलवलं, या घरी पंच पक्वान करून वाढले आणि खा, आनंदाने खा 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 खा. गिळा, तुमच्या बापाचं काय जातंय? येईल का तो पाहुणा? वाणी. मग भीष्म पितामह जे आहेत शरशय्येवर पडलेले आहेत, तरी देखील त्यांनी स्वागत हा नियम तोडलेला नाही. देश काल परिस्थितीनुसार त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघालेले आहेत. अश्रूंनी त्यांनी स्वागत केलेलं आहे. इतकंच नव्हे, त्यांनी मुखातून त्यांचं ऋषी म्हणूनचं धन्यवाद देऊन गुणगान करून सर्वांचं स्वागत केलेलं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये हे पण एक फार प्रगतीचं लक्षण आहे, फार जरुरी आहे. प्रत्येकाचं स्वागत करणे, यथोचित प्रत्येकाला मान सन्मान देणं. म्हणून चैतन्य महापुरुष सांगितलंय, तृणादपि सुनिचेन तरुडपि सहिष्णुन अमानिन मान देन कीर्तनीय सदा हरी. मानाची अपेक्षा न करता प्रत्येकाला मान आणि सन्मान दिला गेला पाहिजे. कीर्तनीय सदा हरी. आणि तोच व्यक्ती काय करू शकतो? भगवंताचं कीर्तन सदैव करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. स्वागत. वेळ किती झालाय मला माहिती नाही, परंतु कथा आज काही लवकर संपणार नाही. तुमच्या सगळ्यांना चालेल? हरी बोल म्हणा सर्वांनी. धन्यवाद. नाहीतर आयोजक माझ्या मागे लागतील. म्हणून आयोजकांसाठी हा धन्यवाद की सुंदर कथा आहे. जास्त वेळ नाही, परंतु फार सुंदर शिकवणी आहेत. इथे फार सुंदर वर्णन आहे की वाणीद्वारे आपण स्वागत केलं पाहिजे. शास्त्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. जसं रामानुजाचार्यांचे 2 शिष्य होते. एकाचं नाव होतं यज्ञेश आणि एकाचं नाव होतं वरदाचार्य. तर हे वरदाचार्य जे होते ते अत्यंत गरीब होते आणि यज्ञेश जे होते ते अत्यंत श्रीमंत होते. मग रामानुजाचार्य आपल्या 2 शिष्यांना यज्ञेशकडे पाठवतात. श्रीमंत यज्ञेश. आणि 2 शिष्यांना सांगतात की तुम्ही जाऊन त्यांना सांगा 2 दिवसाने गुरु महाराज आपल्याकडे येणार आहेत, त्यांची सर्व व्यवस्था आपण करावी. यज्ञेश आनंदी झाला. रामानुजाचार्य माझ्याकडे येणार आहेत, श्री संप्रदायाचे आचार्य माझे गुरु येणार आहेत. म्हणून त्यांनी भरपूर स्वागताची तयारी केली. सगळ्यांना आदेश दिले, फळं आणा, व्यवस्था करा, चांगली रांगोळी काढा, आदेश दिले. शिष्य आनंदित झाले. रामानुजाचार्याकडे आले. रामानुजाचार्याने विचारलं की कसं वाटलं तुम्हाला यज्ञेश? ते म्हणे काय सांगू गुरुदेव, इतकी तुमची ते सेवा करण्यामध्ये मग्न होते. रामानुजाचार्याने विचारलं, थांबा, आधी तुम्हा दोघांना काय सेवा केली त्यांनी? तुम्हा दोघांचा आदरातिथ्य केलं का? तुम्हाला जलपान केलं का? ते म्हणे नाही, आम्हाला काही एवढं विचारलं नाही, पण त्याची गरजही नाही. ते म्हणे नाही, तुम्ही अतिथी आहात,
आणि तुमचीही सेवा तितक्याच योग्यतेने झाली पाहिजे, म्हणून मी यज्ञेशकडे जाणार नाही, आपण आता डायरेक्ट वरदाचार्यांकडे जाऊ. आणि म्हणून सर्वजण वरदाचार्यांच्या घरी गेले. वरदाचार्य हे साधू ब्राह्मण, जे मिळेल त्याच्यामध्ये पोट चालायचं, झोपडीतून ऊन वारा पाऊस खाली डोकावायचा, म्हणजे त्याला छतामध्ये देखील कितीतरी छिद्र होते. बर, वरदाचार्य त्यावेळी घरी नव्हते, लक्ष्मी देवी त्यावेळी त्यांच्या घरी होती. लक्ष्मी देवीने पाहिलं रामानुजाचार्य आणि सगळे शिष्य आलेले आहेत. तिने स्वागत केलं आणि सांगितलं की प्रसादाची भोजनाची वेळ झालेली आहे, आपण कावेरीवरती जाऊन स्नान करून यावं, मी आपल्या जेवणाची व्यवस्था करते. सगळेजण स्नानाला गेले. ही लक्ष्मी देवी तिथला जो सावकार होता त्याच्याकडे गेली. लक्ष्मी देवी दिसायला सुंदर होती, या सावकाराची कुदृष्टी तिच्यावर होती. तिने सांगितलं, हे बघ सावकारा, माझ्या घरी माझे गुरु आणि माझे गुरुबंधू आलेले आहेत, त्यामुळे कृपा करून तू मला काहीतरी भोजन, त्यांना स्वादिष्ट भोजन बनवण्यासाठी तू मला काहीतरी धन दे, त्याने मी तो किराणा घेऊन जाईन आणि त्यांचं भोजन बनवेन. सावकार संतुष्ट झाला. ते म्हणे, अट तुला माहिती आहे, तुला मला संतुष्ट करावं लागेल. ती म्हणे, हो, मी तुला वचन देते की मी तुला त्याच्या बदल्यात संतुष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग धन दिलं, सावकाराकडून धन घेतलं, जे काही पाहिजे होतं ते सगळं तिने खरेदी केलं आणि सुंदर भोजन तिने बनवलं. रामानुजाचार्य त्यांचे शिष्य आले, त्याच वेळी त्यांचे पती पण आले, वरदाचार्य आले. वरदाचार्यांनी पाहिलं इतकं सर्व भोजन आणि गुरु आणि इतके सगळे शिष्य. वरदाचार्यांना आनंद झाला, पण त्यांच्या मनात प्रश्नही आला की इतकं सगळं कसं काय आलं आपल्याकडे. त्याने लक्ष्मीला विचारलं, ग आपल्याकडे तर काहीच नव्हतं, एवढं कसं आलं. तिने सगळी घटना यथोचित आपल्या पतीला सांगितलं, सर्व काही सांगितलं. वरदाचार्यांना आनंद झाला. ते म्हणे, ठीक आहे, जशी भगवत इच्छा बली असे. एक नीट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडायच्या असतात ना, कर्माच्या येणे त्या घडतातच, त्यामध्ये काही बदल करू शकत नाही. पण जर त्यामध्ये जर बदल करण्याची जर कोणाची ताकद असेल तर ती भगवंताची असेल. म्हणून काही वेळा आपण भगवंतावर विसंबून असलं पाहिजे. इथे वरदराजाने सगळ्यांचं स्वागत केलं वरदाचार्यांनी आणि सगळ्यांना भोजन सगळं आधी दिलं. रामानुजाचार्य संतुष्ट झाले. गुरु असतात ना, त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात. गुरु ही कोणी साधारण व्यक्ती नाही आहे, नीट लक्षात घ्या. रामानुजाचार्यांना कळालं की अरे, त्यांनी विचारलं, वरदाचार्य, अरे तुझ्या घरी तर 18 विश्व दारिद्र्य, इतकं सुंदर व्यंजन तू कसं काय बनवलं. त्यावेळी वरदाचार्यांना गुरु समोर सगळं काही सत्य सांगितलं की गुरुदेव, अशी घटना झाली. ते म्हटले, ठीक आहे, काही चिंता नाही. लक्ष्मीला म्हणावं की ज्यावेळी ती सावकाराकडे जाईल त्या सावकाराला माझं थोडं उच्चिष्ट दे, उच्चिष्ट दे. त्याने ठीक आहे. गुरु आणि सर्व शिष्य रामानुजाचार्य निघून गेले. इकडे ती लक्ष्मी देवी सावकाराकडे गेली. सावकार वाटच पाहत होता. तिने सांगितलं की मी तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी आलेली आहे, पण माझी एक अट आहे. ते म्हणे, काय अट आहे. माझ्या गुरुने थोडा महाप्रसाद दिलेला आहे, उच्चिष्ट त्यांचं, ते तुम्ही ग्रहण करावं, ही माझी इच्छा आहे, त्यांची आज्ञा आहे. ते म्हणे, काही चिंता नाही, साधूंचं उच्चिष्ट खाल्लं पाहिजे. त्याने ते उच्चिष्ट सावकाराने खाल्लं. जसं खाल्लं, शास्त्रामध्ये सांगितले 3 गोष्टीमध्ये फार ताकद असते. एक, भगवंताच्या भक्तांची चरणधूळ, भक्तपद धुलियार भक्तपद जल. भगवंताच्या भक्तांचं चरणामृत आणि भक्तभुक्त अवशेष, भक्तांचं उच्चिष्ट, याच्यामध्ये फार ताकद होती आहे. त्यांनी रामानुजाचार्यांचं उच्चिष्ट खाल्लं, त्यांची भावना बदलून गेली. काम भावनेच्या ठिकाणी प्रेम भावना निर्माण झाली. त्यांनी त्या लक्ष्मीला माते म्हणून संबोधलं आणि क्षमा मागितली, मला माफ करा. आणि तिने सांगितलं की गुरु महाराज इथून पुढे काही टप्प्यावर गेलेले आहेत. सावकार तिथे गेले आणि रामानुजाचार्यांचे ते शिष्य झाले. सांगण्याचं तात्पर्य, अतिथींचं स्वागत झालं पाहिजे. हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. पूर्वी लिहायचे अतिथी देवो भव,
अतिथी देवो भव. कालांतराने लोक लिहू लागले, आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. कलियुगामध्ये अजून कमी झालं, लिहितात फक्त सुस्वागतम. दरवाजावर काय लिहितात? सुस्वागतम. कलियुगाच्या प्रभावाने अजून कमी झालं, आता लिहितात कुत्र्यांपासून सावधान राहा. अतिथी देवोभवचा हा स्तर आहे. नाही, स्वागत झालं पाहिजे. नाही, जसं इथे आल्यानंतर आपल्याला तिलक लावला जातो, स्वागत नाही का, हे स्वागत आहे. तर आपणही असं स्वागत केलं पाहिजे. हे भीष्म पितामह शरशय्येवर आहेत, तरी देखील आपल्याला ते मार्गदर्शन करतायत. आणि भीष्म चरित्रामधला आजचा शेवटचा श्लोक, खरं तर फार प्रार्थना आहेत. हे मी ज्यावेळी तयारी करत होतो तेव्हा मला वाटलं एक सेशन 3-3 दिवस घ्यायला पाहिजे. इतका मोठा हा अध्याय आहे किंवा इतकं त्याच्यामध्ये बोलण्यासारखं आहे. ताज्या प्रवचनाचा हा शेवटचा श्लोक माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं आहे. फार सुंदर शिक्षा आहे याच्यामध्ये. कृष्णचं तत्प्रभावज आसीनं जगदीश्वरं हृदयस्थं पूजयामास माययोपात विग्रहम्. की हे भगवंता, तुमचं हे सुंदर रूप असंच माझ्या समोर राहावं, हीच माझी शेवटची इच्छा आहे. बाकी माझी काहीही इच्छा नाही. कृष्णंच तत्प्रभावजम, हे जे प्रभावशाली त्रिभंग ललित रूप आहे. आसीनम, हे माझ्या समोर उपस्थित राहा. जगदीश्वरम, हे जगाचे नाथ, कृपा करून. आणि ते रूप माझ्या हृदयात स्थापित व्हावं, हीच माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे. आणि भगवंत भीष्मदेवांच्या समोर उपस्थित राहिले. आणि ही भीष्मदेवांची हृदयातली इच्छा किती काळापासून होती. म्हणून युद्ध झाल्यानंतर 55 दिवस भीष्म पितामह कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये थंडीमध्ये पडून होते. आणि मग भीष्मदेवांनी ते सुंदर रूप पाहिलं आणि आपला देह सोडलेला आहे. उत्तरायणमध्ये, ज्या उत्तरायणामध्ये योगी शरीर सोडतात, त्या सुंदर काळामध्ये भीष्मदेवाने आपला देह सोडलेला आहे. आणि भगवंताच्या आपल्या पुन्हा त्या धामामध्ये पोचलेले आहेत. प्रभास हे ते वसू आहेत. नीट लक्षात घ्या, इथे मनुष्य जीवनाची यशस्वीता सांगितलेली आहे. भीष्म पितामह आपल्याला शिकवतायत की ही मनुष्य जीवनाची यशस्वीता आहे. मृत्यूच्या वेळी जसं आपला भाव असेल, जसं आपलं चिंतन असेल, त्यानुसार आपल्याला पुढचा देह प्राप्त होणार आहे. आणि जर आयुष्यभर आपण साधना केली, भगवंताची प्रेमाने सेवा केली, जर आपण प्रेमाने भगवंताचं भजन केलं, तर मृत्यूच्या वेळी साक्षात भगवंत समोर राहिल्याशिवाय राहणार नाहीत. नीट लक्षात घ्या, हेच मनुष्य जीवनाचं प्रयोजन आहे. मनुष्य जीवनाचं प्रयोजन बाकी अन्य काही नाही आहे. मृत्यूच्या वेळी 60,000 विंचू चावल्याच्या ज्यावेळी वेदना होतात, त्यावेळी रीळ फिरत असते, घराघर फिरत असते. आणि जिथं आपल्या आसक्ती आहे ना, तिथे आपल्याला थांबावं लागतं. ती रीळ तिथं थांबते आणि मग त्यानंतर पुढचा देह प्राप्त होतो. म्हणून मृत्यूच्या वेळी आपण जी साधना करतो ना, म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनेमध्ये साधना दिली जाते, जप दिला जातो, वाचन दिलं जातं, अभ्यास दिला जातो. का? कारण या साधनेद्वारे शक्य आहे मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण करणे. केवळ मनाला आलं आणि केलो झेंड्यावर पंढरपूर नाही. 4 धाम करून आलो, आता गंगा पूजा घालायची आहे, महाराज प्रवचनाला या, काही लाभ नाही.
आयुष्यभर साधना केली पाहिजे, मिळेल त्याचा लाभ. पुढचा देव मनुष्याचा मिळेल, नाहीतर भारतात मिळेल, परंतु भगवंताच्या धामात जाता येणार नाही. त्यासाठी साधना केली पाहिजे. प्रभुपादाने दिलेले ABCD. ए म्हणजे भक्तांचा संघ, नित्य नियमाने सत्संगाला आलं पाहिजे. बी म्हणजे ग्रंथ वाचले पाहिजेत, भागवतम वाचलं पाहिजे, गीता वाचली पाहिजे. भक्तांनी सुद्धा वर्षानुवर्ष झाल्यानंतरही जर आपल्याकडे गीता भागवत वाचून होत नसेल तर आपली प्रगती मृत्यूच्या वेळी भगवंत येणार नाहीत. तसं आपल्याकडे कारण आहे, जप न करण्याचं कारण आहे. सी म्हणजे चॅन्टिंग, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जप केला गेला पाहिजे, ही साधना आहे. आणि डाईट जे काही आपण बनवतो ते भगवंतांना नैवेद्य दाखवून आपण खाल्लं पाहिजे. जर आपण या 4 गोष्टींना कारण दिली ना, भक्तांच्या संघाला कारण दिलं, जसं आज पाऊस इतका भरला होता, मला वाटत होतं आज येतील की नाही, पण आपण इतक्या भारी संख्येने आलेला आहात. का? कारण ही खरी प्रामाणिक इच्छा आहे. भक्ताच्या संघाला जर कारण दिली, ग्रंथ वाचायला कारण दिली, जपाला कारण दिली, नैवेद्य दाखवून खाण्याला न दाखवून खाण्याला कारण दिली, तर भगवंताकडे पण एक कारण आहे आपल्याला भगवत धामात न देण्याचं, न नेण्याचं. मी तुम्हाला नेऊ शकत नाही जर आपल्याकडे कारण असतील तर. म्हणून कारण न देता प्रामाणिकपणे साधना भक्तीमध्ये, कारण हीच साधना भक्ती मृत्यूच्या वेळी आपल्याला भगवंताचं स्मरण करून देणार आहे. हो, म्हणून सेवा म्हणजे कधी ओझं नाही वाटलं पाहिजे, सेवा म्हणजे आनंद वाटला पाहिजे. तरच आपण जरी विसरलो ना, इथं भीष्म पितामहा बोलवायला गेले नव्हते, भीष्म पितामहांच्या हृदयात इच्छा होती आयुष्यभर भगवंताचं चिंतन मनन, भगवंताचं ध्यान केलं होतं. का भगवंत उभे राहिले? आयुष्यभर त्यांनी केलं होतं. तसं आयुष्यभर जर केलं ना तर बघ आपण विसरू. रामानुजाचार्य ज्यावेळी या भौतिक जगातून जात होते त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये एक नोंद आहे की जर मृत्यूच्या वेळी भगवंत अशी अवस्था आली की कोमामध्ये गेलो आणि भगवंत आठवण्याची आपली स्थिती जर झाली तर भगवंत आपल्या आयुष्यभराच्या भक्तीने त्या बुद्धीमध्ये प्रविष्ट होतात आणि आपल्याला भगवंताचं स्मरण करून देतात. हे रामानुजाचार्यांचं वाक्य आहे. म्हणून आपण भगवंताचं भजन आयुष्यभर केलं पाहिजे. मुचुकुंद महाराजांची कथा आहे. मुचुकुंद महाराज देवतांबरोबर युद्ध करत होते. अनेक वर्ष युद्ध झालं, विजयी झाले, थकले होते. देवतांकडे वरदान मागितलं की मला झोप येऊ द्या आणि झोप जो कोणी मोडेल तो भस्म होऊन जाऊ द्या. गुफेमध्ये कैक वर्ष मुचुकुंद महाराज झोपले होते. भगवंताच्या लक्षात होतं की याने माझं भजन केलेलं आहे. भगवंत गेले आणि मुचुकुंद राजाला उठवलं, स्वतः लपले, पण काल यवनला भस्म केलेलं आहे. कथा आहे मुचुकुंद राजाची. आपण केलेली सेवा आपण विसरून जाऊ, आपण केलेला भक्तांचा संग, भजन, जप, नैवेद्य आपण विसरून जाऊ, परंतु भगवंत विसरणार नाहीत. मृत्यूच्या वेळी भगवंत नक्कीच आपल्या समोर येतील. सुंदर कथा आहे. 2 कथा आजच्या प्रवचनाच्या शेवटी. जर आपण भगवंताचं भजन केलं ना तर भगवंत भीष्म पितामहाच्या समोर आले, आपल्या समोर काय येणार नाही. तुम्ही म्हणाल प्रभूजी ते भूतकाळात होतं. प्रॅक्टिकल उदाहरण 2 उदाहरणं देतो. श्रील प्रभुपाद ज्यावेळी पूर्ण जगभरामध्ये 108 मंदिराची स्थापना करत होते, त्या स्थापनेमध्ये जो आर्किटेक्चर भाग आहे, मंदिराचा कळस असेल, मंदिराचा गाभारा असेल, हे सुरभी महाराज नावाचे प्रभुपादांचे शिष्य होते. त्या शिष्यांना त्यांनी दिलं. त्यांनी ते बऱ्याच मंदिरामध्ये ते सुंदर कामं केली. प्रभुपाद या शिष्याला भरपूर वेळा रागवायचे, हे असं नाही, हे असं पाहिजे, तुला मी सांगितलं होतं कळस तसं नाही, अशी निर्मिती झाली पाहिजे. रागवायचे. कधी कधी तर सुरभी महाराज
रडायचे, परंतु गुरुने ओरडल्यावरती नक्कीच आपल्या चुका सुधारतात. एकदा प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की तू इतकी सुंदर मंदिर बांधतोयस, तुला एक दिवशी भगवंत त्यांच्या धामामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत असं सांगितलं प्रभुपादांनी सुरभी महाराजांना. आणि मग प्रभुपाद 1978 साली भगवंताच्या धामामध्ये निघून गेल्यानंतर पाश्चात्य देशीय शिष्य असल्यामुळे काही कारणामुळे त्यांनी संन्यास आश्रमचा त्याग करून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. बराच काळ लोटला. काही शिष्यांना त्यांचा पत्ताच नव्हता की महाराज आहे कुठे. आता ते गृहस्थ झाले. त्यांच्या बरोबर काम करणारे त्यावेळी एक तरुण होते जे विशाखापट्टणम मध्ये आता प्रचार करत आहेत. त्यांना देखील एक मंदिर बांधायचं होतं. तर त्यांच्या मनात विचार आला की हे काम सुरभी महाराज चांगल्या प्रकारे करू शकतात, पण सुरभी महाराजांचा पत्ताच कुठे नव्हता. आता सुरभी महाराज ग्रस्त होते, पण एवढं माहिती होतं ते हाँगकाँगचे आहे, एवढं त्यांना माहिती होतं. मग त्यांनी भरपूर इस्कॉन मध्ये सर्च केला, परंतु त्यांना भेटलं नाही. पण त्यांना एक माहिती होती की हाँगकाँग मध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. मग ते आणि त्यांची पत्नी हाँगकाँगला गेले. हाँगकाँगला गेल्यानंतर भरपूर शोधलं, परंतु त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. शेवटचा दिवस उजाडला. रात्री फ्लाईट आहे. दोघी पती पत्नी भगवंतासमोर उभे राहिले आणि भगवंतांना प्रार्थना केली की तीव्र तुमचं मंदिर बांधायची इच्छा घेऊन आम्ही आलेलो आहोत, तर कृपा करून तुम्ही आम्हाला सहायता करा. आणि निघण्याच्या आधी एक साधारण जीन्स पॅन्टवर आणि टी शर्टवर असणारा व्यक्ती, त्याला प्रभूजींनी विचारलं की फार वर्षापूर्वी इथे सुरभी महाराज म्हणून एक संन्यासी होते, आता ते ग्रस्त झालेत, त्यांचा काही पत्ता किंवा त्यांची काही माहिती आहे का. ते म्हणले मला माहिती नाही, पण त्यांचा फोन नंबर बहुतेक माझ्याकडे असेल. आणि तो फोन नंबर त्यांना मिळाला. सुरभी महाराजांना यांनी फोन केला की मी मंदिरात आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे. ते म्हणले तू इतक्या वर्षाने माझी आठवण काढली, थांब तू तिथेच थांब, मी काही वेळात आलो. मग सुरभी प्रभूजी त्यांना येऊन भेटले. दोघांची बोलणी झाली आणि यांनी सांगितलं की कृपा करून तुम्ही विशाखापट्टणमला यावं. आणि मग सुरभी प्रभू दिल्लीला आले, विशाखापट्टणममध्ये आले. बऱ्याच भक्तांना जुन्या भेटले. पुन्हा कृष्ण भावनेमध्ये प्रगती साधना भक्ती करू लागले. आणि झालं असं की त्यांना कॅन्सर झाला आणि दिल्लीमध्ये त्यांची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरकडे होते ते दिल्लीचे डॉक्टर होते. शेवटच्या स्टेजला कॅन्सर होता. सर्वांनी विनंती केली की प्रभुपादांची इच्छा आणि तुम्ही जे मंदिर बांधलेलं आहे वृंदावनचं इतकं दिव्य मंदिर, त्या मंदिरामध्ये आपण राधा श्याम सुंदराम समोर देह सोडावा अशी सगळ्या भक्तांनी प्रार्थना केली. आणि सुरभी प्रभूंनी शेवटचा क्षण जर कुठे सोडला असेल तर तो क्षण होता वृंदावनमध्ये, जिथे भगवंताचा जन्म झालेला आहे ते ठिकाण. त्याचबरोबर ज्या मंदिरामध्ये त्यांनी कृष्ण बलराम राधा श्याम सुंदर गौरनेताची स्थापना केली, त्या मंदिरामध्ये हजारो शिष्यांच्या समवेत हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या दिव्य कीर्तनाच्या ध्वनीमध्ये सुरभी महाराजांनी सुरभी प्रभूने आपला देह सोडलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य की जर भगवंताचं आयुष्यभर स्मरण केलं तर भगवंत मृत्यूच्या वेळी आपली जरी आठवण्याची स्थिती नसेल तरी भगवंत तिथे पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. याचं दुसरं उदाहरण, कलकत्त्यामध्ये प्रेसिडेंटला फोन आला की माझी आई शेवटचे क्षणाचे काही श्वास मोजतेय, तिच्या समोर भगवंताचं एक चित्र असावं म्हणून तुम्ही राधा माधवांचं चित्र पाठवा. वृंदावन मायापूरचे राधा माधव आहेत, त्यांचे फोटो तुम्ही पाठवा. तर आता हे प्रेसिडेंट पटकन गिफ्ट शॉपमध्ये गेले, पण तिथं त्यांना राधा माधवांचे विग्रह भेटले नाही.
मग त्यांनी राधा श्याम सुंदरांचा वृंदावनचा फोटो होता तो पाठवला पॅक करून. आता शेवटच्या सणात आहेत, काय करावं, तो फोटो पाठवून दिला. आणि मग हे विसरून गेले प्रेसिडेंट. जवळजवळ 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर एक परिवार त्यांना शोधत शोधत मंदिरात आला. त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्या माताजींनी ज्यांनी फोन केला होता त्या माताजी त्यांच्या समोर आल्या आणि म्हणाल्या की फार फार धन्यवाद, तुम्ही राधा श्याम सुंदरांचा फोटो पाठवला. तर या प्रेसिडेंटला काही कळायला मार्ग नाही. ते म्हणे मला नीट कळालं नाही. ते म्हणे 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला फोन केला होता की मला राधा माधवांचा फोटो पाठवा, माझी आई काही शेवटचे श्वास मोजते, तर तुम्ही फोटो पाठवा. तो म्हणे हो, मला माफ करा, राधा माधवांचा फोटो गिफ्ट शॉप मध्ये नव्हता म्हणून मी राधा श्याम सुंदरांचा फोटो पाठवला होता, मला त्याबद्दल माफ करा. ते म्हणे नाही 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 नाही, उलट तुम्ही माफी मागू नका, तुमचा आम्ही धन्यवाद देतो. का तर ज्यावेळी मी माझ्या आईला शेवटचे श्वास मोजताना तो फोटो दाखवला त्यावेळी तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू व्हायला लागले आणि तिने सांगितलं की प्रभुपादांनी त्यांचं प्रॉमिस, त्यांनी दिलेलं वचन सत्य केलं. त्यांच्या मुलीने विचारलं काय काय सत्य, मला नीट समजून सांग. त्यावेळी माझ्या आईने मला इतिहास सांगितला. ती म्हणे फार वर्षापूर्वी हे धनाढ्य परिवार एकदा वृंदावनला गेले होते आणि वृंदावनला त्यावेळी इस्कॉनचं मंदिर बनत होतं आणि प्रभुपाद त्या मंदिराचं बांधकाम बघत असताना हे परिवार तिथे, माझी आई, तिचे पती आणि काही परिवारातले लोक तिथे पोहोचले. आणि मग प्रभुपादांना माझ्या आईने विचारलं की या मंदिराच्या कन्स्ट्रक्शन मध्ये मी काही मदत करू का. त्यावेळी प्रभुपादांनी सांगितलं की मंदिराचं कन्स्ट्रक्शन जवळजवळ होत चाललेलं आहे, राधा श्याम सुंदरांचे विग्रह आणण्यासाठी तुम्ही मला मदत करावी, तुम्ही मला दान द्यावं अशी प्रभुपादांनी विनंती केली. तिने, त्या माताजीने तत्क्षणी त्या रकमेचा चेक स्वामी प्रभुपादांना दिलं. प्रभुपादांनी सांगितलं धन्यवाद, तुम्ही आता राधा श्याम सुंदर आणण्यासाठी मदत करत आहात, तुम्ही शेवटचा श्वास घेत असताना राधा श्याम सुंदर तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाहीत, असं वचन प्रभुपादाने दिलं. आणि त्या क्षणी माझी आई ज्यावेळी बघत होती त्यावेळी राधा श्याम सुंदर समोर होते. ही आहे ह्या 25-30 वर्षाची घटना की जर आपण आयुष्यभर भगवंताचं स्मरण, भगवंताचं चिंतन, भक्तांचा संग, ग्रंथ वाचन, जप, नैवेद्य लावून जर भोग आपण खाल्ला, प्रसाद खाल्ला, तर का नाही भगवंत आपल्या समोर उभे राहिले. भीष्म पितामह शिकवतायत आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलं परंतु भगवंत समोर उभे राहिले. आपल्याही समोर भगवंत उभे राहतील, पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. ए, भक्तांचा संग, बी, ग्रंथ वाचन, सी, जप आणि डी, नैवेद्य लावून प्रसाद खायचा आहे. फार फार धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, बोलो भीष्म पितामह की, जगद्गुरु शील प्रभुपाद की. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण.